नमस्कार. आजच्या या गर्भसंस्कार वर्कशॉपमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आवाज येतोय माझा क्लिअर? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करू शकता तुम्ही. आवाज येतो आहे की नाही क्लिअर? तुम्ही सगळ्यांनी आज हे वर्कशॉप जॉईन केलं म्हणजेच काय की तुमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल तुम्ही टाकलेलं आहे. या राजमार्गावर जर तुम्ही चालणार तर तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी निश्चितपणे पोहोचू शकणार आहे. आता गर्भावस्था हा तुमच्या आयुष्यामधला अतिशय सुंदर काळ आहे, सुवर्ण काळ आहे. या काळामधला प्रत्येक क्षण तुम्हाला व्यवस्थित अनुभवायचा आहे, तो आनंदाने साजरा करायचा आहे आणि त्याच्यासोबत सोबत बाळाला घडवण्याचं कार्य पण करायचं आहे. तुम्ही आता प्रेग्नंट आहात, तर तुम्हाला काय वाटतं की हा तुमच्या आयुष्यातला काही विशेष अनुभव आहे की नॉर्मल रुटीन जशा बाकी आयुष्यामध्ये बाकी घटना घडतात आहे तशीच ही एक घटना? नेमकं तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? विशेष घटना आहे की हे आहे? विशेष घटना वाटत असेल तर व्ही लिहा, नॉर्मल वाटत असेल तर एन लिहा. विशेष घटना का आहे? ज्यांना असं वाटतंय विशेष घटना आहे ही, थँक्यू सो मच. विशेष घटना का आहे? कारण या पृथ्वी तलावर आलेली प्रत्येक स्त्री आई बनू शकत नाही. काही मोजक्या स्त्रियांना आई बनण्याचं भाग्य मिळत आहे. देवानी तुम्ही गर्भवती आहात म्हणजे काय, देवानी तुमच्या पोटामध्ये आपला अंश ठेवलाय, तुमची निवड केलेली आहे की तुमचा अंश त्याला घडवण्याची, देवाचा अंश घडवण्याची जबाबदारी देवाने तुमच्यावर सोपवली आहे. तुमची निवड केली आहे, तुमच्या गर्भामध्ये स्वतःचा अंश ठेवला आहे आणि त्याला घडवण्याची पुढची जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता क्रिएटरच्या रोलमध्ये आहात. तुम्ही अतिशय महत्वपूर्ण रोलमध्ये आहात. तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी देवाने दिलेली आहे आणि तुम्हाला ती जी जबाबदारी आहे ती समर्थपणे पार पाडायची. देवाने तुमची जी निवड केलेली आहे ती तुम्हाला सार्थ ठरवायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला गर्भसंस्कार हेल्प करणार आहे. तुमच्या बाळाला घडवण्याचं जे कार्य आहे ते योग्य रीतीने होण्यासाठी तुम्हाला गर्भसंस्कार हेल्प करणार आहे. तर आजच्या या वर्कशॉपमध्ये आपण गर्भसंस्काराची सविस्तर माहिती बघणार आहोत. हे जे वर्कशॉप आहे हे आयुर्वेद, सायकोलॉजी आणि ग्लोबल रिसर्च याच्या कॉम्बिनेशननी बनवलेला हा पूर्ण प्रोग्राम आहे. याच्यामध्ये आपण गर्भसंस्कार बद्दल पूर्ण शास्त्रीय आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि तुम्ही या वर्कशॉपमध्ये अगदी शेवटपर्यंत थांबलात तर तुम्हाला आम्ही एंड बोनस पण देणार आहोत, काही सरप्राईज गिफ्ट देणार आहोत. आणि पूर्ण वर्कशॉप तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला एक रेडीमेड फॉर्म्युला मिळणार आहे. तो फॉर्म्युला तुम्ही अप्लाय केला की त्याचे 100% रिझल्ट तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये आणि तुमच्या बाळामध्ये मिळणार आहे. हे वर्कशॉप एक तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन क्रिएट करणार आहे. फक्त इन्फॉर्मेशन आपण देणार नाही आहोत, तर तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्याचं काम हे वर्कशॉप करणार आहे. तर आता आपण वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी काही बेसिक रूल समजून घेऊया, जेणेकरून हे वर्कशॉप जास्त इफेक्टिव्ह होईल, इंटरॅक्टिव्ह राहील आणि त्याचा तुम्हाला पण फायदा होईल आणि स्मूथपणे सगळं फंक्शन चालेल. आता पूर्ण वर्कशॉप दरम्यान तुम्हाला काय करायचं, तुमचा कॅमेरा पूर्ण वेळ सुरू ठेवायचा आहे. पण तुमचा ऑडिओ पूर्णपणे बंद ठेवायचा आहे. कारण तुमचा ऑडिओ जर सुरू असेल तर सगळ्यांना त्याच्यामुळे डिस्टर्ब होणार आहे. वर्कशॉप दरम्यान तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका येतील, प्रश्न येतील, ते तुम्हाला एका रायटिंग पॅडवर लिहून ठेवायचे आहेत. शेवटी आपण प्रश्न उत्तरासाठी वेळ ठेवणार आहोत. कारण काय की मध्ये-मध्ये जर आपण प्रश्न उत्तरं घेतली तर तो एक फ्लो डिस्टर्ब होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या एका फ्लोमध्ये जायचं आहे. पण तुमच्या मनात आलेले प्रश्न नक्की तुम्ही लिहून ठेवा आणि शेवटी आपण त्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे.
आणि तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉइंट्स वाटले किंवा नोट्स वाटले तर ते पण तुम्ही तुमच्या रायटिंग पॅडवर लिहून ठेवू शकता. आणि कॅमेरा सुरू ठेवून बसा, जेणेकरून तुमचं अटेन्शन मॅक्झिमम इथे राहणार आहे. जेवढं तुमचं अटेन्शन चांगलं राहील तेवढा जास्त चांगला फायदा तुम्हाला याच्यामधून मिळणार आहे. बरेच लोक काम करत करत हे अटेंड करत असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या हातातलं काम पटकन संपवा 5-7 मिनिटांमध्ये आणि पूर्ण अटेन्शन याच्यावर द्या. अतिशय महत्वपूर्ण असा हा विषय आहे. आता इथे जॉईन केलेल्यापैकी कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी सीए झालेलं असेल, प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मधले लोक इथे असतील, वेगवेगळ्या डिग्री त्यांच्याकडे असतील. तर मला आता तुम्हाला हे विचारायचं आहे की ही डिग्री मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामधली किती वर्ष द्यावी लागतील? तुम्ही जी डिग्री मिळवली आहात, कोणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर ती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामधली किती वर्ष द्यावी लागतील? 4 इयर्स, 6 इयर्स? पण हे ऍक्च्युअली तुम्ही 12वी नंतरच सांगताय मला. तुम्हाला ऍक्च्युअली फर्स्ट स्टँडर्ड पासूनच सगळं काउंट करायचं. फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण जर काउंट केलं तर आपल्याला साधारणतः 15 वर्ष, कोणाला 20 वर्ष असा वेगवेगळा पिरियड लागतो ती पदवी मिळवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते. आपण शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, वेगवेगळे ट्युशन क्लासेस करतो, खूप सारा अभ्यास करतो, स्टडी करतो, प्रिपरेशन करतो आणि मग एक्झाम होते आणि मग जाऊन आपल्याला ती डिग्री मिळते. आता तुम्ही आई होणार आहात म्हणजे काय, तुम्हाला ही आईची डिग्री मिळणार आहे, आईची पदवी मिळणार आहे. मराठीमध्ये काय म्हटलं जातं, पदवी. तर ही जी तुम्हाला पदवी मिळणार आहे याच्यासाठी तुम्हाला काही प्रिपरेशन करण्याची गरज आहे का? येस किंवा नो, मला आन्सर द्या सगळ्यांनी. याच्यासाठी तुम्हाला काही वेगळी तयारी करण्याची गरज आहे? थँक्यू सो मच. बहुतेक जणांचं म्हणणं आहे हो, तयारी करण्याची गरज आहे. कारण जर तयारी न करता तुम्ही ही जी मातृत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निघालात, तर काय होईल माहितीये का? तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेस प्रमाणे, तुमच्या नॉलेज प्रमाणे त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी फॉलो करणार. पण तुम्हाला याचा अनुभव नाहीये. तुम्ही पहिल्यांदा आई होणार आहात. कोणी दुसऱ्यांदा होणार असेल, पण मॅक्झिमम लोक पहिल्यांदा आई होणार. मग ज्या गोष्टीचा तुम्हाला काहीही अनुभव नाहीये, त्याच्यामध्ये मग तुम्ही काय करणार? ट्रायल आणि एरर करणार. मग तसं ट्रायल अँड एरर केल्यापेक्षा तुम्ही त्याच्याबद्दलचं जर सायंटिफिक नॉलेज घेतलं आणि ते जर अप्लाय केलं, तर त्याच्यामधून तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. एक्झामच्या वेळेस आपण काय करायचो की जे आपली एक्झाम डेट असेल, आपला पूर्ण फोकस त्या एक्झाम डेटवर राहायचा. त्या दरम्यान आपण पूर्ण आपलं लक्ष कशाचं असायचं? प्रिपरेशनवर. आपण पूर्ण वेळ अभ्यासाकडे लक्ष द्यायचो. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या जायच्या. नवीन पिक्चर आला तरी आपण बघणार नाही. काही दुसरं कुठे फिरायला जायचं आहे, कोणाचं लग्न आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवू आणि आपण आपलं पूर्ण लक्ष त्यावेळेस आपण आपल्या अभ्यासावर केंद्रित करायचो. कारण आपल्याला एक्झामची डेट पुढे दिसत असायची. आता तुमची डिलिव्हरीची जी डेट आहे, ती पण तुम्हाला एक्झाम डेट प्रमाणे समजायची आहे, की तुमची एक्झामची डेट आहे, डिलिव्हरीची डेट म्हणजे. मग आता तुमच्या हातामध्ये जो काही वेळ आहे, त्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करायचा आहे. त्या डेट पर्यंत जितका वेळ आहे, 1 महिना आहे, 2 महिने आहे, 3 महिने आहे, कोणाचे 7 महिने असतील, जितका वेळ असेल तेवढ्या पूर्ण वेळेचा आपल्याला प्रिपरेशनसाठी उपयोग करायचा आहे, जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम रिझल्ट त्याच्यामधून मिळणार आहे. आता हे गर्भसंस्कार करणे ही काळाची गरज काय? आपल्याकडे तर हजारो वर्षापूर्वीपासून गर्भसंस्कार सांगितलेले आहेत. पण आजच्या काळामध्ये ते अजून जास्त महत्वाचे आहेत.
किंवा आजच्या काळाची ती अत्यंत महत्वाची गरज आहे असं आपण म्हणू शकतो. कारण काय की आज आपण बघतो आहोत आपल्या आजूबाजूला पोल्युशन वाढत चाललेलं आहे. आपण जे अन्नधान्य खातो आहे त्याच्यामध्ये खूप सारे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स हे यूज होतात आहे. त्याच्या माध्यमातून टॉक्झिन्स आपल्या बॉडीमध्ये जातात आहे. आत्ताच कोरोना येऊन गेला आणि असे काही पॅन्डेमिक पुढे पण येणार आहे. त्याच्यामुळे तुमचं येणारं बाळ हे फिजिकली फिट असणं खूप जास्त गरजेचं आहे. नाहीतर काय होईल ते अशा कोरोनासारख्या पॅन्डेमिकला खूप लवकर त्याच्यावर अटॅक होईल त्याचा. किंवा दुसरं आपण जर म्हटलं तर हे जे पोल्युशनमुळे, टॉक्झिनमुळे त्याच्या बॉडी जी आहे ती विकन होत जाईल. कुठल्याही जे इन्फेक्शन आहे, व्हायरसेस आहे त्याचा खूप लवकर त्याच्यावर असर होईल आणि त्याचं जे आयुष्य जे आहे ते त्याला खूप सफरिंग राहतील आयुष्यामध्ये. म्हणून येणारं बाळ हे फिजिकली फिट असणं हे गरजेचं आहे जेणेकरून अशा सगळ्या सिनेरिओमध्ये ते स्ट्रॉंगली सर्व्हाइव्ह करू शकलं पाहिजे, सक्सेसफुली सर्व्हाइव्ह करू शकलं पाहिजे. दुसरं मेंटली मेंटली पण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आज आपण बघतो आहोत की ऍडिक्शनचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. जसं पहिले अल्कोहोल किंवा ड्रग्ज ही कॉलेज स्टुडंट किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या वयाच्या लोक याला बळी पडायचे. पण आज आपण बघतो आहोत शाळेमधली मुलं सुद्धा या सगळ्या गोष्टी करतात आहे आणि हे प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आपल्या आजूबाजूला व्हायलन्स वाढतो आहे, टेररिझम वाढतो आहे. तर या सगळ्या गोष्टींना कोण बळी पडतं की जो मेंटली वीक आहे, ज्याची स्वतःची विल पॉवर स्ट्रॉंग नाही, जो स्वतः खूप स्ट्रॉंग नाहीये, अशा व्यक्ती याला बळी पडतात, याच्या आहारी जातात. तुम्हाला जर 4 मित्र जर ड्रिंक्स करत असेल आणि तुमच्या मुलालाही जर आग्रह केला गेला, पण तो जर मेंटली स्ट्रॉंग असेल, त्याच्या व्हॅल्यूज जर खूप स्ट्रॉंग असतील, तर तो त्यांनी किती आग्रह केला तरी तो त्याला बळी पडणार त्या आग्रहाला नाही, त्याच्या आहारी जाणार नाही त्या गोष्टीच्या. म्हणून तुमचं बाळ हे मेंटली स्ट्रॉंग असणं पण खूप जास्त गरजेचं आहे. तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर इंटेलेक्च्युअली एक्स्ट्राऑर्डिनरी असणं गरजेचं आहे. कारण काय आज आपण बघतो आहोत आपल्या आजूबाजूला इतकी जास्त कॉम्पिटिशन वाढलेली आहे. साध्या एकेका पोस्टसाठी हजारो लोक अप्लाय करतात. ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या संख्येने मुलं बसलेली असतात त्याच्यामध्ये कॉम्पीट करायला. मार्क्स आपण बघतो आहोत की 90-95% हे आत्ताचे अगदी नॉर्मल पर्सेंटेज झालेले आहे. आधीच्या काळी खूप जास्त समजलं जायचं. अगदी 100%, 99 पॉइंट काही पर्सेंट अशी मार्क्स मुलांना मिळतात आहे. आणि ही कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. मग या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला सक्सेसफुली जर कॉम्पीट करायचं असेल तर त्याच्यासाठी काय आहे की त्याच्यासाठी तुमचं बाळ हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंटेलिजंट असणं पण गरजेचं आहे. म्हणजेच काय येणारी पिढी ही फिजिकली, मेंटली आणि इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की तुम्हाला तुमची अपेक्षा काय राहणार आहे की तुमचं येणारं बाळ हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असलं पाहिजे. मग आता तुम्हाला जर वाटतंय की तुमचं बाळ हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असायला हवं, मग त्याच्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आज आपण बघतो आहोत भारतामध्ये रोज 74,000 मुलं जन्म घेतात. त्याच्यापैकी किती मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी असतात? तुम्हाला काय वाटतं? सगळीच्या सगळी 74,000 मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी असतील का? रोज जी जन्म घेतात आहे. नाही ना. त्याच्यातली काहीच मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी असतील, बाकीची सगळी ऑर्डिनरी असतील. आता याचं कारण काय? तर त्या मुलांना एक्स्ट्राऑर्डिनरी बनवण्यासाठी जे लागणारे एफर्ट्स आहेत, ते एफर्ट्स घेतले जात नाही. भारताची लोकसंख्या आता किती आहे? 140 करोड. आणि असा एक देश आहे की ज्याची लोकसंख्या
फक्त 1,40,00,000 आहे. म्हणजे भारताच्या फक्त 1% ज्याची लोकसंख्या आहे. असा देश संपूर्ण जगावर राज्य करतो आहे. त्या देशाच्या नावावर मॅक्झिमम पेटंट आहेत. मॅक्झिमम नोबेल प्राइज विनर त्या देशातले आहेत. वर्ल्ड मधल्या ज्या रिचेस्ट 10 लोकांची लिस्ट असते त्याच्यामध्ये 30% लोक त्या देशामधले. त्यांच्याकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ऍग्रिकल्चरची. आणि लोकसंख्या बघितली तर फक्त 1,40,00,000. एवढी कमी लोकसंख्या असून एवढे मिरॅकल्स ते क्रिएट करतात आहे आणि संपूर्ण जगाला याचं खूप आश्चर्य वाटत होतं की हे कसं काय शक्य आहे. म्हणून याच्यावर खूप सारा अभ्यास केला गेला, रिसर्च केला गेला आणि तेव्हा हे लक्षात आलं की या देशामधल्या 80 ते 90% स्त्रिया या गर्भसंस्कार फॉलो करतात. म्हणजे काय, प्रीनेटल एज्युकेशन फॉलो करतात. आता मॉडर्न लँग्वेज मध्ये गर्भसंस्कारला काय म्हटलं जाते, प्रीनेटल एज्युकेशन. तर या देशामधल्या 80 ते 90% स्त्रिया या प्रीनेटल एज्युकेशन फॉलो करतात आणि त्यामुळे हे मिरॅक्युलस रिझल्ट सगळ्यांना दिसतात. कोणी सांगू शकेल या देशाचं नाव? एनी गेस? गेस करा, गेस करा. अमेरिका नाही, कारण अमेरिका खूप मोठा आहे. अमेरिकेची लोकसंख्या पण खूप मोठी जास्त आहे. नो. कोरिया, रशिया, नॉर्वे. छान प्रयत्न करताय तुम्ही, थँक्यू सो मच. जपान, नो. हा देश आहे इस्रायल. अतिशय छोटा देश आहे, लिमिटेड लोकसंख्या आहे आणि तरी पण हे मिरॅकल्स क्रिएट करतात. कारण प्रीनेट 80 ते 90% प्रेग्नंट लेडीज प्रीनेटल एज्युकेशन फॉलो करतात. आता प्रीनेटल एज्युकेशन किंवा गर्भसंस्कार ही कोणाची देण आहे जगाला? कुठून सुरुवात झाली याची? याची सुरुवात कुठल्या देशापासून झाली? याची ओळख जगाला कोणी करून दिली? भारताने ना. व्हेरी गुड. हिंदू संस्कृतीने ही सगळी जगाला ओळख करून दिली. आपल्याकडे हजारो वर्षापूर्वीपासून गर्भसंस्कार फॉलो केल्या जातात. आपल्या जर आपण मायथॉलॉजिकल स्टोरीज बघितल्या, हिस्टॉरिकल स्टोरीज बघितल्या, तर त्याच्यामध्ये खूप उदाहरणं आपल्याला गर्भसंस्कारची पाहायला मिळतात. म्हणजे ही आपली देण आहे, आपण जगाला ही देण दिलेली आहे. आणि आज असं आहे की आपणच हे सगळं विसरत चाललो आहोत, हे सगळं मागे पडत चाललंय. म्हणून पुन्हा आपल्याला काय करायचंय, नव्याने या सगळ्या गोष्टींची उजळणी करायची, या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यायची. तर अभिमन्यूचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे महाभारतामधलं, की अभिमन्यू जेव्हा सुभद्रेच्या पोटामध्ये होता, जे आपण म्हणतो पराक्रमी धनुर्धर अर्जुन आणि सुभद्रेचा मुलगा अर्जुन, अभिमन्यू. तर अभिमन्यू जेव्हा आईच्या पोटामध्ये होता तेव्हा तिला, म्हणजे त्या गर्भाला उद्देशून युद्धकला किंवा व्यूहरचना, शस्त्र याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा चर्चा केली जायची. त्याची गर्भाला उद्देशून माहिती दिली जायची. म्हणजे अर्जुन माहिती द्यायचा, कृष्ण माहिती द्यायचा. त्याच्यामुळे अभिमन्यू जो होता, अभिमन्यूला ते आईच्या पोटातच ते बाळकडू मिळालं आणि तो अतिशय पराक्रमी होता. आपण त्याच्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत. त्यांनी चक्रव्यूह अतिशय प्रभावीपणे चक्रव्यूहामध्ये तो गेला, खूप त्यांनी पराक्रम केला. कारण हे आईच्या पोटामध्ये त्याला या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या होत्या.
त्याच्यानंतर आपण भक्त प्रल्हादाबद्दल पण आपण ऐकतो आहोत की भक्त प्रल्हाद हे एक आयडियल एक्झाम्पल आहे गर्भसंस्कारचं. राणी कयागू आणि हिरण्यकश्यपू यांचा मुलगा प्रल्हाद. आता राणी कयागू जेव्हा गर्भवती होती, हिरण्यकश्यपू हा राक्षसांचा राजा होता, राक्षस कुळातला होता. त्याची पत्नी कयागू ती पण राक्षस कुळातली. पण त्यावेळेस ती जेव्हा गर्भवती होती त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की तिला नारद मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन ठेवावं लागलं. आता नारद मुनींच्या आश्रमातलं वातावरण अतिशय सात्विक पवित्र वातावरण, तिथे होम हवन व्हायचे, मंत्रपठन व्हायचं, सात्विक आहार असायचा, धार्मिक चर्चा व्हायची, ग्रंथपठन व्हायचं. मग ही राणी तिथे गर्भावस्थेच्या महिन्यांमध्ये राहिली आणि तिने पण त्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. त्याच्यामुळे प्रल्हादावर तशा प्रकारचे संस्कार झाले. शिवाय नारद मुनी हे खूप मोठे विष्णू भक्त होते, तर त्यांच्या विष्णू भक्तीचे पण संस्कार प्रल्हादावर झाले. आणि आपल्याला आपण सगळ्यांना माहिती आहे की अतिशय देवस्वरूप असं भक्त प्रल्हादाचा जन्म झाला त्याच्यामध्ये. म्हणजे काय, राक्षस कुळामध्ये राक्षस कुळातील गर्भावर जेव्हा सात्विक संस्कार झाले तेव्हा अतिशय सत्ववान देव समान पुत्र भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. ते इथून तुमच्या लक्षात येईल की गर्भसंस्काराचं महत्व किती जास्त आहे. म्हणजे नेचर जरी वेगळं असलं तरी नर्चर ज्या पद्धतीने केलं गेलं त्या नर्चरिंगला खूप जास्त तिथे इम्पॉर्टन्स क्रिएट होत आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या परिचयाचं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजामातेची ही खूप तीव्र इच्छा होती की आपल्या पोटी असा पुत्र जन्माला यावं की ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी. कारण काय, तर त्यावेळेस परिस्थिती अशी होती की बाहेरून यवन येऊन हल्ले करत होते, मंदिरं म्हणजे धार्मिक स्थळं ते तोडून फोडून टाकत होते, धार्मिक ग्रंथ जाळले जायचे, हिंदूंवर अत्याचार केले जायचे, पिकांची नासधूस केली जायची, स्त्रियांवर पण अत्याचार केले जायचे. म्हणजे अशी परिस्थिती आली होती की हिंदू धर्म नष्ट होतो की काय, एवढी बिकट परिस्थिती आली होती. आणि त्याचा मानसिक त्रास प्रत्येक हिंदूला होत होता. तर जिजामातेला त्यावेळेस हे खूप तीव्रतेने वाटत होतं की हे सगळं थांबावं आणि आपल्या पोटी असा पुत्र जन्माला यावा की ज्यांनी हिंदू स्वराज्याची स्थापना करावी. आणि त्या पद्धतीने त्या काम पण करत होत्या. त्या तलवार चालवायला शिकायच्या, युद्धनीती शिकायच्या, घोडेसवारी करायच्या. त्या जेव्हा प्रेग्नंट होत्या तेव्हा या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या. त्यांनी रामायण महाभारतासारखे त्या ग्रंथ वाचायच्या. युद्धाबद्दलच्या ग्रंथांचं पठण केलं जायचं. तर ही सगळी तयारी, फक्तच त्यांची इच्छा नव्हती तर त्यांनी त्या पद्धतीने काम पण केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या थॉटची इंटेन्सिटी एवढी हाय होती की मला अशा प्रकारचा पुत्र पाहिजे, की तसे रिफ्लेक्सेस त्यांच्या गर्भापर्यंत पोहोचले. आणि आपल्याला माहितीये की अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि अतिशय लहान वयापासून त्यांनी स्वराज्याच्या कामाची सुरुवात केली. तर हे जे संस्कार आहे गर्भावर झालेले, हे अतिशय प्रभावीपणे झालेले संस्कार आहेत. आता ही सगळी आपण जुनी उदाहरणं बघतो आहोत. आत्ताच्या काळातलं लेटेस्ट उदाहरण म्हणजे सोनू निगमचं. सोनू निगमच्या आईने बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये हे सांगितलेलं आहे की सोनू निगम जेव्हा तिच्या गर्भामध्ये होते तेव्हा तिला खूप तीव्रतेने हे वाटायचं, लता मंगेशकरचं जेव्हा ती गाणं वगैरे ऐकायची तेव्हा, की माझ्या पोटी जे बाळ येईल त्यांनी पण म्हणजे मुलगा मुलगी जे काही येईल त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये नाव कमवावं, संगीत क्षेत्रामध्ये काम करावं. आणि ते खूप त्यांना इंटेन्सिटीने वाटत होतं, सारखं वाटत होतं. मग त्यांनी पण म्युझिक ऐकणे, म्युझिकचा अभ्यास करणे या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यांची जी थॉट प्रोसेस होती ती पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नर्चर केली, त्याच्यावर व्यवस्थित काम केलं. म्हणून आज आपण बघतो आहोत की एक अतिशय प्रभावी गायक आपल्याला मिळालेला आहे सोनू निगमच्या रूपाने. तर असं गर्भसंस्कार हे
अतिशय प्रभावी तंत्र आहे आणि अतिशय शास्त्रीय असं हे आहे ते प्रोग्राम आहे तो, की ज्याचा तुम्ही तुमच्या बाळाला घडवण्यासाठी योग्य रीतीने वापर करून घेऊ शकता. आता पुढे जाण्याआधी मी माझी ओळख करून देते. मी आहे डॉक्टर संध्या साळवे. मी MD आयुर्वेद आहे आणि माझ्या करिअरची सुरुवात मी एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून केली. आता मी गर्भसंस्काराच्या कामामध्ये कशी आली ही पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ती पण मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. तुम्हाला ऐकायला आवडेल का? हो किंवा नाही सांगा मला. थँक्यू सो मच. जेव्हा मी आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होती, तेव्हा बरेच पालक माझ्याकडे यायचे त्यांच्या मुलांना घेऊन. स्पेसिफिकली जेव्हा एक्झाम पिरियड असेल तेव्हा. त्याच्यापैकी कोणाचं म्हणणं असायचं की याची म्हणजे बुद्धी व्यवस्थित चालत नाही. कोणी म्हणायचं याच्या लक्षात राहत नाही. कोणी सांगायचं याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग ते म्हणायचे मॅडम काहीतरी टॉनिक द्या. कोणी विचारायचं ब्राह्मी रसायन देऊ का? शंखपुष्पी देऊ का? किंवा तुम्ही काहीतरी औषध द्या याला. डोकं याचं चांगलं चालण्यासाठी, चांगलं लक्षात राहण्यासाठी असं काहीतरी पॉवरफुल तुम्ही टॉनिक द्या याला. पण एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मला माहित होतं की असं काही टॉनिक देऊन त्याची मेमरी पॉवर वाढणार नाही किंवा त्याच्या ब्रेनची पॉवर वाढणार नाही. माझे लिमिटेशन्स मला माहित होते. पण अशा गोष्टी जेव्हा फ्रिक्वेंटली होत गेल्या, तेव्हा मला पण या सगळ्याबद्दल खूप उत्सुकता वाटायला लागली, की नेमकं कसं मेमरी कशी काम करते आपली, ब्रेनच्या प्रोसेसेस, कॉग्नेटिव्ह प्रोसेसेस कशा चालतात. म्हणून मग मी काय केलं, की त्याच्यामधल्या इंटरेस्टमुळे मी सायकोलॉजीमध्ये PG केलं. हा सगळा स्टडी सायकोलॉजीच्या अंडरमध्ये येतो, की नेमकं काय करायला पाहिजे हे सगळं पॉवरफुल करण्यासाठी. आणि सायकोलॉजीमध्ये PG केल्यानंतर ॲज अ सायकोलॉजिस्ट जेव्हा काम सुरू केलं, तेव्हा स्कूलमधून पण बऱ्याच मुलांना रेफर केलं जायचं, की जसं कोणी स्लो लर्नर आहे, कोणाला काही लर्निंग डिफिकल्टीज आहे. अ, असे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा अजून काही बिहेवियर इश्यू आहे, अशा मुलांना रेफर केलं जायचं, पाठवलं जायचं माझ्याकडे. जेव्हा या मुलांच्या मी टेस्ट करायची, आता बेसिक ज्यांना अकॅडमिक्समध्ये काही प्रॉब्लेम आहे त्या मुलांच्या बेसिकली पहिल्यांदा IQ टेस्ट केल्या जाते, की त्यांची बौद्धिक क्षमता कशी आहे ही तपासल्या जाते. कारण आपला अकॅडमिक्स परफॉर्मन्स हा मेनली आपल्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असतो. IQ वर आपण कुठली गोष्ट शिकणे म्हणजे ग्रास्प करणे, ती मेमरीमध्ये स्टोअर करणे, नंतर ती परत काम पडेल तेव्हा आठवणे, या सगळ्या गोष्टी आपल्या IQ वर डिपेंड असतात. तर या मुलांच्या जेव्हा IQ टेस्ट केल्या जायच्या किंवा अजून त्याचे स्पेसिफिक जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्याप्रमाणे टेस्ट केल्या जायच्या तेव्हा आणि त्या पॅरेंटला जेव्हा ते चॅलेंज सांगितलं जायचं, तेव्हा ते पॅरेंट्स म्हणायचे की मॅडम तुम्ही सांगाल ते करायला आम्ही सगळं तयार आहे. तुम्ही म्हणाल तेवढा आम्ही पैसा खर्च करायला तयार आहे. तुम्ही म्हणाल त्या म्हणजे त्या आम्ही रिमेडीज किंवा ते औषध आम्ही द्यायला तयार आहे. पण याच्यावर ऍक्च्युअली समजा एखाद्याची बुद्धिमत्ता कमी आहे एखाद्या मुलाची, तर त्याच्यावर काही औषध नसतं किंवा काही रिमेडी करून पण आपण ती इम्प्रूव्ह करू शकत नाही. फार काही इम्प्रूव्ह करू शकत नाही. थोडाफार त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. जास्त काही आपल्या हातामध्ये नसतं. आता एखाद्या मुलाचा IQ कमी आहे, तर त्याला कुठली गोष्ट शिकणं, समजलं, लक्षात ठेवणं, अप्लाय करणं हे सगळंच खूप कठीण जाणार आहे. म्हणजे थोडक्यात त्याला शिक्षण घेणंच कठीण जाणार आहे. त्याला कुठलं तरी व्होकेशनल काम करणं हे त्याच्यासाठी जास्त सुटेबल असणार आहे, की जिथे त्याला प्रॅक्टिकल वर्कची गरज आहे, जास्त थेअरीची गरज नाही. तर आता अशा मुलांच्या वेळेस जेव्हा हे व्हायचं पॅरेंट्स, की काही करायला तयार असायचे. पण ऍक्च्युअली जर तुम्ही विचार केला, पण मला तेव्हा लिमिटेशन माझ्या माहीत होत्या ना, की पॅरेंट जरी काही करायला तयार असेल, तरी मी काही त्यांना देऊ शकत नाही तशी रिमेडी जेणेकरून ते अप्लाय करतील. मग आता परत मी काय केलं, की परत याचा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली, की नेमकी मग कधी तयार होते? ही याची बेसिक प्रोसेस कुठे होते? तर ही बाळाच्या ज्या ब्रेन डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे 70 to 80% ब्रेन डेव्हलपमेंट ही मदर मध्ये होते. त्यावेळेस बाळाचे ब्रेन सेल्स तयार होतात, ते सेल्स एकमेकाशी कनेक्ट होतात. त्याच्यामधून जेवढं ते कनेक्शन स्ट्रॉंग असेल तेव्हा तेवढी बाळाची इंटेलिजन्स लेवल स्ट्रॉंग असते. ते कनेक्शन जेवढे वीक असतील तेवढी इंटेलिजन्स लेवल कमी असते.
म्हणजे ब्रेनची क्षमता ही बाळाची कधी ठरते आहे, तो गर्भावस्थेत असतानाच ठरते. म्हणजे काम केव्हा करायची गरज आहे? बाळ जेव्हा गर्भावस्थेमध्ये जेव्हा त्याची मेंदूची वाढ होते तेव्हा काम करण्याची गरज. मग त्याच्यामुळे मग मी गर्भसंस्कारमध्ये आले, की हे सगळं गर्भसंस्काराच्या माध्यमातून साध्य होणार आहे. मग आता ब्रेनची जी डेव्हलपमेंट होते आहे, या ब्रेनच्या डेव्हलपमेंटवर खूप साऱ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतोय. आईच्या मेंटल स्टेटचा इम्पॅक्ट होतोय, आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट होतो आहे. त्याच्यानंतर ती काय करते, त्या ऍक्टिव्हिटीजचा पण इम्पॅक्ट होतो आहे. मग हे सगळं जर कंबाईन याचा विचार केला, तर मग टोटली गर्भसंस्कार करावे लागणार. जेणेकरून त्याच्या ब्रेनची डेव्हलपमेंट ही खूप चांगल्या पद्धतीने होईल, बाळाची डेव्हलपमेंट. आता खूप एका सिंपल याच्यातून मी तुम्हाला सांगते, की जसं एखादा कुंभार असतो, त्या कुंभाराकडे काय असतं, ओली माती असते. त्या ओली मातीला तो त्याच्याकडे ते व्हील असतं. त्या व्हीलवर वेगवेगळ्या आकाराचे तो पॉट बनवतो त्या ओल्या मातीचे. छोटे छोटे दिवे पण बनवतो, मोठे मोठे माठ पण तो बनवतो. आणि तो आकार दिल्यानंतर तो उन्हामध्ये त्याला वाळवतो आणि मग भट्टीमध्ये भाजतो. भट्टीमध्ये भाजल्यानंतर ते पक्क होतं. ते मग इझिली तुटत नाही, फुटत नाही, असं ते तयार होतं. मग आता हे एकदा भट्टीमध्ये भाजून तयार झालं, की मग त्याचा आकार आपण बदलू शकत. त्याचा आकार कधी जेव्हा ते तयार करणं सुरू असतो तेव्हाच ठरवावा लागतो त्याला काय आकार द्यायचा. आता जर आपण या दिव्यामध्ये आणि या माठामध्ये तेल भरायचं ठरवलं, तर दिव्यामध्ये काय होईल, थोडंसं तेल मावेल आणि माठामध्ये खूप सारं भरपूर तेल मावेल. आता हे जे आपण वरून तेल टाकतो आहोत, हे जन्मानंतर जे आपण शिक्षण घेतो आहोत त्याच्याप्रमाणे. आपल्या बाळाच्या ब्रेनची कॅपॅसिटी ही गर्भावस्थेतच ठरणार आहे, की ती दिव्याप्रमाणे छोटूशी असेल की माठाप्रमाणे मोठी असेल. म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये थोड्याशा गोष्टी मावतील की खूप जास्त गोष्टी मावतील, हे गर्भावस्थेत जेव्हा ब्रेन तयार होणार आहे, मेंदू तयार होणार आहे, तेव्हाच ठरणार. नंतर तुम्ही क्लासेस लावणं, नंतर तुम्ही शाळेमध्ये जाऊन तो शिकणं, हे काय आहे, वरून फक्त तेल टाकण्यासारखं. त्याच्यामुळे ऍक्च्युअल काम तुम्हाला केव्हा करायचंय, गर्भावस्थेत ऍक्च्युअल काम करायचं. लक्षात येतंय सगळ्यांच्या? प्लीज मला हो किंवा नाही आन्सर द्या, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतो आहे की मला अजून जास्त व्यवस्थित एक्सप्लेन करायची गरज आहे? थँक्यू सो मच. लक्षात येत आहे. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. आता आज आपण बघतो आहोत की जसं आपण IQ बद्दल बघितलं. आता हे जे बाळ दिसतंय समोर तुम्हाला, याला माझ्याकडे जसं आता बघितल्यानंतर तुम्हाला हे नॉर्मल बाळ दिसेल सगळं. पण माझ्याकडे हे बाळ आलं होतं कारण याचे माइलस्टोन डिले होते. याची जी वाढ आहे ना, ती त्या त्या पिरियडमध्ये जी जी वाढ व्हायला पाहिजे होती तशी तशी ती वाढ होत नव्हती. म्हणून त्याला माझ्याकडे आणलं गेलं. बेसिक सगळं चेकअप केल्यानंतर त्याची IQ टेस्ट पण केली. त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की याचा IQ कमी आहे. मग आता फक्त IQ कमी आहे हे डायग्नोज करून मी थांबली नाही, तर मी नेहमी हिस्ट्री घेते की नेमकं काय झालं, कशामुळे ही डेव्हलपमेंट झाली. आता गर्भसंस्कारामध्ये असल्यामुळे ही सगळी क्युरिओसिटी असते, हे सगळं समजून घ्यायचं असतं, आपलं नॉलेज पण अपडेट करायचं असतं. तर याच्या आईची जेव्हा हिस्ट्री घेतल्या गेली, तेव्हा माझं असं लक्षात आलं की प्रेग्नन्सीच्या दरम्यान, म्हणजे जेव्हा गर्भावस्थेचे 9 महिने होते, त्या दरम्यान तिला ती वर्किंग होती. तिला कामाचा पण तिच्या प्रोजेक्टचा पण खूप जास्त स्ट्रेस होता. घरातलं वातावरण पण खूप सपोर्टिव्ह नव्हतं. जॉईंट फॅमिली होती, घरातलं सासू पण डॉमिनेटिंग होती, घरातलं वातावरण पण खूप सपोर्टिव्ह नव्हतं. त्याच्यामुळे घरात पण थोडेसे कन्फ्लिक्ट होणं, आर्ग्युमेंट होणं, स्ट्रेस क्रिएट होणं, कामाचा स्ट्रेस, या दोन्ही कडून तिच्या याच्यावर स्ट्रेस क्रिएट होत गेला. आणि तो स्ट्रेस तिने कधीही रिलीव्ह करायचा प्रयत्न केला.
ती कधी कोणाशी बोलली नाही, तिने कुठली थेरपी घेतली नाही, कधी ती काउन्सिलरशी बोलली नाही किंवा मैत्रिणीशी बोलली नाही या सगळ्या गोष्टीपर्यंत. म्हणजे तिने आउटलेट पण दिलं नाही, त्याच्यावर सायंटिफिक काही रिमेडीज पण फॉलो केल्या नाही. त्याच्यासाठी काही सायकोलॉजिकल थेरपीज येतात किंवा सोप्या सोप्या गोष्टी ज्या आपण शिकवतो, की जसं मेडिटेशन आहे किंवा गर्भधान आहे, अशा पद्धतीच्या आपण सोपे सोपे टेक्निक्स आपण शिकवतो, ज्याच्यामधून तो रिलीव्ह होऊ शकतो तो स्ट्रेस. तर तसं तिने काहीच केलं नाही. म्हणजे तिने जर एखादा गर्भसंस्कार क्लास जर जॉईन केला असता, तर या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तिच्याकडनं फॉलो करून घेतल्या गेल्या असतात. आणि त्या स्ट्रेसचं काय झालं, मग तिच्या बाळाच्या नर्व्हस सिस्टीमवर इम्पॅक्ट झाला आणि त्या बाळाची इंटेलिजन्स लेवल ही कमी झाली. मग आता ही जी डेव्हलपमेंट झाली आहे, याचा त्रास त्या बाळाला आयुष्यभर होणार. म्हणजे त्याला कुठली गोष्ट शिकणं, समजणं हे खूप कठीण जाणार. आता तर खूप लहान आहे ते बाळ, पण जसं मोठं होईल तसं हे पण लक्षात येईल, की तो शाळेमध्ये तरी व्यवस्थित कोप करू शकतो का नाही. व्यवस्थित तर करूच शकणार नाही, पण कुठल्या स्टँडर्ड 2री-3री पर्यंत शिकू शकतो, कितपर्यंत. नंतर त्याला वेगळ्या काय-काय गोष्टी करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे जे झालेलं आहे, याचा इम्पॅक्ट त्या बाळाच्या आयुष्यावर म्हणजे ऑब्व्हियसली त्या पूर्ण फॅमिलीवर निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे आणि खूप आपण जे म्हणतोय सिव्हिअर इम्पॅक्ट झालेला आहे, की एका छोटीशी गोष्ट तिने समजून घेतली नाही, फॉलो केली नाही, त्याचं तिला आणि तिच्या पूर्ण फॅमिलीला आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे, दुःख सहन करावं लागणार आणि खूप मोठं दुःख आहे. आज जर तुम्हाला माहित असेल, की जर तुम्ही ऑटिझम, ADHD याच्याबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल, ऑटिझम तुम्ही प्रियंका चोप्राचा पिक्चर बघितला असेल बर्फी, त्याच्यामध्ये ती ऑटिस्टिक चाइल्ड दाखवली. स्वतःमध्ये मग्न असतात हे लोकं. सोशली ऍक्टिव्ह राहू शकत नाही किंवा आय कॉन्टॅक्ट करू शकत नाही. तुम्ही विचारलेल्या गोष्टींना ते उत्तर देऊ शकत नाही, फॉलो देऊ शकत, अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ADHD म्हणजे हायपर ऍक्टिव्ह असतात आणि अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो. कुठल्याही गोष्टीवर ते प्रॉपर फोकस करू शकत नाही, अटेन्शन देऊ शकत नाही. आता अटेन्शन जर देऊ शकत नाही, तर कुठली गोष्ट शिकणार कशी, ग्रास्प कशी करणार? तुम्हाला एका जागेवर बसणे, अटेन्शन देणे खूप गरजेचं आहे काही पण शिकण्याच्या गोष्टी. या लोकांचा अटेन्शन स्पॅन अतिशय कमी असतो. म्हणजे 5 मिनिटं, 6 मिनिटं असं यांचा अटेन्शन स्पॅन असतो. वेगवेगळा असतो प्रत्येकाचा. आता त्या अटेन्शन स्पॅन डेव्हलप करण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात आणि तो पण एका लिमिटपर्यंत डेव्हलप होतो, जास्त डेव्हलप होऊ शकत नाही. तर अशा या ज्या डिसऑर्डर आहे, या आधी खूप कमी प्रमाणात होत्या. पण आज आपण बघतो आहोत याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. का वाढत चाललेलं आहे? याच्या मागे खूप सारी कारणं आहेत, की लेट मॅरेज होतंय, मग प्रेग्नन्सी पण डिले होते आहे. त्याच्याशिवाय आयसोलेटेड फॅमिलीज आहे. एवढं काही नॉलेज नाहीये. म्हणजे गर्भावस्थेबद्दलचं खूप सारी माहिती किंवा गर्भावस्थेत काय केलं पाहिजे, काय करायला नको याचं प्रॉपर नॉलेज घरात सांगणारं कोणी नाही आहे. त्याच्याशिवाय जे आपण बघतो आहोत, की कामाचा स्ट्रेस आहे, फायनान्शियल स्ट्रेस आहे. अशा खूप साऱ्या गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे, तो इम्पॅक्ट स्वतः ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, त्या स्वतः पण अनस्टेबल आहेत. आज आपण बघतो, की पहिल्यांदा 2G इंटरनेट होतं, नंतर 3G आलं, 4G आलं. हळू नंतर फायबर ऑप्टिक्स आले. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये कुठली गोष्ट पाहिजे असते. आपण पॉज घ्यायला तयार नाही, पेशन्स नाहीये आपल्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होऊन ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यावर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे, जे आपण गर्भसंस्काराच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. गेल्या 30-40 वर्षामध्ये प्रीनेटल एज्युकेशन म्हणजेच गर्भसंस्कार याच्यावर ग्लोबली खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च होतो. ज्याच्यामध्ये हे लक्षात येतंय, की जसं आपल्याकडे हजारो वर्षापूर्वी ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी आता या ग्लोबल रिसर्चमध्ये हळू-हळू प्रूव्ह होतात आहे. आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी सांगितलं गेलं होतं, की ओव्हम आणि स्पर्मचं जेव्हा फर्टिलायझेशन होतं, तेव्हा जो एम्ब्रिओ तयार होतो, तो एम्ब्रिओ तयार झाल्याबरोबर त्याच्यामध्ये चेतन तत्व एंटर करतं. म्हणजेच काय? आत्मा एंटर करतो त्याच्यामध्ये आणि तिथपासनं आपल्या जीवनाची सुरुवात होते.
म्हणजे आपलं बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा त्याच्या जीवनाची सुरुवात नाही होत, तर त्याच्या 9 महिने आधी जेव्हा ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होते तेव्हा त्याच्या जीवनाची सुरुवात होते. मग आता तिथे चेतन तत्व एंटर करताय, म्हणजेच काय की ते बाळ कसं आहे, लिव्हिंग बिंग आहे. ते एक जिवंत आत्मा आहे, एक जिवंत सजीव आहे तो त्याच्यामध्ये गर्भामधला. आणि त्या गर्भाला सगळं काही समजत आहे, त्याचे सेन्सेस काम करतात, तो प्रत्येक गोष्ट सेन्स करू शकतो. ऐकण्याची प्रोसेस ही कानांद्वारे होते आपल्या. पण बाळाचे कान तयार व्हायच्या आधी कानामध्ये ज्या कोर्टिसेल्स असतात, ज्या साऊंड रिसीव्ह करतात, त्या सेल बाळाच्या पूर्ण शरीराच्या स्किनवर असतात आणि तिथून तो साऊंड रिसीव्ह करण्याचं काम करतो. म्हणजे कान तयार होण्याच्या आधीपासून बाळ ऐकण्याचं काम करतं, साऊंड रिसीव्ह करण्याचं काम करतं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. ही साऊंड रिसीव्ह करणे किंवा ऐकणे हे बाळाला काय करताय, आउटर वर्ल्डशी कनेक्ट करत. त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल की काही स्कॅनिंग केल्या जातात प्रेग्नन्सीमध्ये. तर याच्यासाठी एमनिओटिक सॅक मध्ये निडल प्रिक केल्या जाते आणि तिथून तो काही फ्लुइड काढलं जातं, फ्लुइड किंवा सेल्स काढल्या जातात आणि त्याच्यावर पुढे ते स्कॅन किंवा ती टेस्ट होते. आता जेव्हा गर्भावस्थेमध्ये ही निडल प्रिक केल्या जाते तेव्हा ते गर्भातलं बाळ त्या निडल पासनं दूर पळतं. म्हणजे स्वतःचं शरीर ते त्याला एवढं कळतंय की काहीतरी फॉरेन ऑब्जेक्ट आतमध्ये येतोय आणि तो त्या निडलच्या विरुद्ध बाजूला संपूर्ण शरीर आपलं आक्रसून घेतो. याचा अर्थ काय की त्या बाळाचे सेन्सेस किती प्रभावीपणे काम करतात हे तुमच्या लक्षात येईल की बाहेरून निडल येत आहे हे पण तो सेन्स करू शकतोय, त्या निडल पासून दूर पण जातो. बाळाचा 70 ते 80% शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास हा गर्भावस्थेत होतो. आणि गर्भावस्थेमध्ये बाळ प्लासेंटाद्वारे तुमच्या युटेरसला अटॅच आहे. म्हणजे बाळापर्यंत तुमच्या शरीरामधून जे काही न्यूट्रिशन जाणार आहे, ऑक्सिजन जाणार आहे, ते कशा मार्फत जाणार आहे, ब्लड मार्फत प्लासेंटामध्ये जाईल. प्लासेंटाच्या मधून जी निघालेली अंबेलिकल कॉर्ड आहे ती बाळाच्या नाभीपर्यंत असेल आणि तिथपर्यंत ते पोहोचवलं जाईल सगळं न्यूट्रिशन वगैरे. मग आता हे बाळ तुमच्याशी अटॅच आहे, पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. एकदा बाळाचा जन्म झाला की ते स्वतःच्या डोळ्यांनी जग बघणार आहे, स्वतःच्या बुद्धीने विचार करणार. तुम्ही दिलेली प्रत्येक गोष्ट ते घेणार नाही किंवा ऍक्सेप्ट करणार नाही, ऐकणार नाही. पण गर्भावस्थेच्या 9 महिन्यांमध्ये हे गर्भातलं बाळ हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या डोळ्यांनी जग बघताय. तुम्ही त्याला जे दाखवाल तसं ते जग बघणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की तुम्ही त्याला काय दाखवता, त्याला कसं घडवता, तुमच्या हातात आहे. आता गर्भामधलं बाळ जर सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं ऍक्सेप्ट करताय, तुम्ही जे काही विचार करताय, जे काही फील करताय, ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड पर्यंत बाळापर्यंत पोहोचणार. तुम्ही आनंदी असेल तर बाळ पण आनंदी राहील, तुम्ही दुःखी असाल तर बाळ पण दुःखी राहील, तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर बाळ पण, म्हणजे सेम इमोशन्स ते फील करतात, सेम फिलिंग्स आणि सेम इंटेन्सिटीने फील करतात. आता बघा केवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या. रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी पण आहे. आता तुमच्याकडे हे प्रेग्नन्सीचे 9 महिने म्हणजे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या बाळाला घडवण्याची. तुम्ही जसं घडवाल तसं ते घडत जाईल. ते पूर्णपणे आता तुमच्या कंट्रोलमध्ये, तुमच्या हातात. त्याच्यामुळे या 9 महिन्यांचा तुम्हाला मॅक्झिमम उपयोग करायचा. 9 महिने पण नाही, फक्त 7.5 महिने तुमच्या हातात असतात. कारण प्रेग्नन्सी राहिली आहे हे कळेपर्यंत 1.25 ते 1.5 महिना निघून गेलेला असतो. म्हणजे फक्त 7.5 महिने तुमच्या हातामध्ये असतात. त्या 7.5 महिन्यांचं तुम्हाला
व्यवस्थित वापर करून बाळाला घडवण्याचं काम करायचं असतं. तर ग्लोबली याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू आहे आणि रोज नवीन नवीन गोष्टी प्रूव्ह होतात आहे, नवीन नवीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला काम करणं हे सोपं जातं आहे. जसं आता तुम्ही बघता आहात की हे जे झाड दिसतंय तुम्हाला, हे झाड जेवढं जमिनीच्या वर आहे त्याच्यापेक्षा जास्त खोलवर त्याची मुळं जमिनीच्या आतमध्ये गेलेली. आता जर मोठं वादळ आलं, खूप जोराचं वादळ आलं, तर हे झाड पडेल की असंच उभं राहील? सगळ्यांनी आन्सर द्या. तुम्हाला काय वाटतं ते द्या. पडणार का की नाही पडणार? हो किंवा नाही येऊ शकतात. आता बघा, जेव्हा चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचं, थँक्यू सो मच, काही काही लोक खूप क्विक रिप्लाय देतात आहे आणि काही काही लोक रिप्लायच देत नाही. या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. जी गोष्ट देण्यासाठी, तुमचं मत व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडनं 1 रुपयाही मागण्यात आलेला नाही. पूर्णपणे फ्री आहे. फ्री तुम्हाला फक्त मत व्यक्त करायचे, पण देण्याची प्रवृत्ती नाही. पर्सनॅलिटीज आहेत वेगवेगळे. कोणी इझिली देऊन देणार जे आपल्याला देणं शक्य आहे, कोणी कोणी कितीही काही असो, म्हणजे अगदी स्वस्तातली काय अगदी फ्री, म्हणजे जिथे काहीही लागत नाही तुम्हाला, ते पण आपण देत नाहीये इझिली. मग आता जर मी तुम्हाला म्हणते की तुम्ही सगळ्यांनी मत व्यक्त करा आणि जे लोक मत व्यक्त करत नाहीयेत ते त्यांच्या बाळापर्यंत काय कुठला रिफ्लेक्स पोहोचवतात आहे? रिस्पॉन्स न देण्याचा, न ऐकण्याचा, आणि नंतर मग आयुष्यभर कंप्लेंट करणार की मुलं ऐकत नाहीत, जब्बरपणा करतात, सांगितलेलं त्यांना 2-4 फटके द्यावेच लागतात, तेव्हा ते ह्याच्यावर येतात, करतात ना, म्हणता ना तुम्ही. तुम्ही आता जे करणार त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार. खूप विचारपूर्वक प्रत्येक ऍक्शन तुम्हाला करायचे, खूप कॉशियस राहण्याची गरज आहे. तुम्ही काय करताय तेच तुमच्या बाळामध्ये येणार. तुम्हाला काय पाहिजे तसं तुम्ही वागायला सुरुवात करा. तुम्हाला असं वाटतंय की तुमचं बाळ खूप जास्त रिस्पॉन्सिव्ह असावं, तर प्रत्येक गोष्टीला, फक्त इथेच नाही, आत्तापासून डिलिव्हरी होईपर्यंत प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्सिव्ह राहा, क्विक रिस्पॉन्सेस द्यायचा. थँक्यू सो मच. खूप जास्त मी लेक्चर नाही देते ना, खूप बोर नाही करत आहे तुम्हाला. तर हे झाड पडणार नाही असं बहुतेक सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण काय, की त्या झाडाची मुळं खूप खोलवर गेलेली आहेत. ती मुळं खोल गेल्यामुळे काय करणार, ती जमिनीला, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्हाला बोर व्हायला नको, इंटरॅक्टिव्ह सेशन व्हायला पाहिजे, तुम्ही पण एन्जॉय केलं पाहिजे, मला पण मजा आली पाहिजे, है ना. तर या झाडाची मुळं खोलवर आहेत म्हणून काय करणार, ती मुळं झाडाला पक्की धरून ठेवणार. किती जोराचा वारा आला तरी ते झाड असं उन्मळून पडणार नाही, तुटणार नाही ते झाड. मग आता ही मुळं कुठे आहेत? जमिनीच्या खाली आहेत, भूगर्भामध्ये आहे. याचप्रमाणे जसं या झाडाचं आहे त्याचप्रमाणे आपलं आयुष्य पण आहे. गर्भावस्थेतले जे 9 महिने आहेत, या 9 महिन्यांमध्ये तुम्ही तुमच्या बाळाला कशा प्रकारचं एन्व्हायरमेंट देता, कशा प्रकारची त्याची तयारी करता, त्याला नर्चर कसं करता आहात, याच्यावर त्याचं पुढचं पूर्ण आयुष्य अवलंबून.
ते बाळ जेवढे वर्ष जगणार आहे त्याच्यावर ते पूर्ण आयुष्य आत्ताच्या तयारीवर अवलंबून आहे. कारण हे 9 महिने कशासाठी आहेत की जेव्हा ते बाळ या जगामध्ये येणार आहे तेव्हा ते इंडिपेंडंट पर्सनॅलिटी राहणार आहे. त्याला स्वतःला फाईट करायचंय प्रत्येक गोष्टीची, स्वतःला सर्वाईव्ह करायचंय, त्याची तयारी करताय ते बाळ या 9 महिन्यांमध्ये. तर ही 9 महिन्यातली तयारी जेवढी व्यवस्थित असेल तेवढं त्याचं पुढचं लाईफ हे खूप सक्सेसफुल किंवा पुढचं लाईफ हे खूप कमी सफरिंगचं सक्सेसफुल असं राहणार. या 9 महिन्यांमध्ये तुम्ही तुमच्या बाळाला जेवढं मेंटली, फिजिकली, इमोशनली स्ट्रॉंग केलं तेवढा चांगल्या प्रकारचा त्याचा सर्व्हायव्हल रेट राहणार आहे. आपण पेपरमध्ये वाचतो किंवा न्यूजमध्ये ऐकतो अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुसाईड किंवा आत्महत्या केल्या जातात. कोणी पेपरमध्ये फेल होतं, एक्झाम मध्ये फेल होतं, कमी मार्क मिळतात, अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो. हे का होतं? परत ती व्यक्ती मेंटली स्ट्रॉंग नाहीये, कमकुवत आहे. त्याच्या लाईफ मध्ये येणाऱ्या ऍडव्हर्स सिच्युएशन, नापास होणं म्हणजे काय ऍडव्हर्स सिच्युएशन? कमी मार्क मिळणं, प्रेमभंग होणं, ही काय ऍडव्हर्स सिच्युएशन. मग प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा ऍडव्हर्स सिच्युएशन येणारच आहे. कोणीच असं नाही की ज्याच्या लाईफ, तो कितीही श्रीमंत असो, कितीही गरीब असो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये ऍडव्हर्स सिच्युएशन येईल. तुम्ही किती सक्सेसफुली ते ऍडव्हर्स सिच्युएशन हँडल करता याच्यावर तुमची लाईफची क्वालिटी डिपेंड आहे. मग आता तुम्ही या 9 महिन्यांमध्ये त्या बाळाला जर प्रॉपर इन्व्हायरमेंट दिलं, त्याची व्यवस्थित जर डेव्हलपमेंटसाठी काम केलं, ही ऍडव्हर्स सिच्युएशन येऊ द्या त्याच्या लाईफमध्ये, तो कधीही डगमगणार नाही. तो समर्थपणे त्याला तोंड देऊ शकेल. हे बाळ तुम्ही बघता आहात, हे अंडरवेट होतं आणि वारंवार आजारी पडायचं, वारंवार आजारी पडायचं, म्हणून माझ्याकडे आणलं त्यांनी एक आयुर्वेदिक फिजिशियन म्हणून, की आयुर्वेदामध्ये खूप चांगले इम्युनिटी वाढवणारी औषधं असतात, की जर बाळाला वारंवार सर्दी खोकला होतोय किंवा अजून वेगवेगळे आजार होत आहे, मग काय केलं जातं, अँटीबायोटिक दिलं जातं. त्या अँटीबायोटिकचा लहान मुलांच्या वाढीवर ऍडव्हर्स इफेक्ट होतोय. तुमच्या इंटेस्टाईन मधले सगळे जे मायक्रोवेज म्हणतात, म्हणजे जे बॅक्टेरियाज असतात, युजफुल बॅक्टेरियाज, ते सगळे डिस्टर्ब होतात. मग तुमच्या न्यूट्रिशन ऍब्सॉर्प्शनवर परिणाम होतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून हे बाळ वारंवार आजारी पडत असल्यामुळे पेडियाट्रिशियननीच माझ्याकडे त्यांना रेफर केलं. याचं वारंवार आजारी पण पडत होतं, किरकिर करणं म्हणजे सारखं रडणं, किंवा याचं वजन पण कमी होतं. याला सगळं चेक केलं, त्याच्यानंतर त्याच्या आईची पण हिस्ट्री घेतली. तेव्हा असं लक्षात आलं की या आईचं नेचर थोडंसं फोबिएटिक नेचर होतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीची खूप लवकर तिला भीती वाटायची. आणि दुसरं म्हणजे भीती तर वाटायचीच तिला, आणि ती सोबत थोडीशी एन्झायटी पण कॅरी करत, की माझं बाळ व्यवस्थित असेल ना, त्याला काही होणार तर नाही ना, अशी एन्झायटी पण ती कॅरी करत. आता हा जो फोबिया आहे, भीती वाटणे, या फोबियामुळे काय होणार की तिने, आणि विशेष म्हणजे तिने प्रॉपर डाएट घेतलं होतं 9 महिने. प्रोटीन, विटामिन्स, आयर्न सगळं व्यवस्थित डाएट तिने घेतलं होतं, तरी पण तिच्या बाळाचं जन्माच्या वेळेस वजन कमी होतं. कारण काय, तो फोबिया. फोबिया असल्यामुळे काय झालं की त्या ज्या बाळाच्या सेल्स होत्या, त्या सेलनी काय केलं की आपला पूर्ण फोकस हा डेव्हलपमेंटवर ठेवला नाही. त्यांनी पूर्ण आपला फोकस हा प्रोटेक्शनवर ठेवला स्वतःला, कारण त्यांना फोबियामुळे आईकडून ते फोबियाचे रिफ्लेक्सेस बाळापर्यंत जात होते आणि त्याला आजूबाजूचं जग भीतीदायक वाटत. त्याच्यामुळे त्या सगळ्या सेलनी काय केलं, स्वतःला फक्त प्रोटेक्ट करण्याचं काम केलं.
जन्माच्या वेळेस बाळाचं वजन व्यवस्थित असणं हे खूप जास्त महत्वाचं. तुम्हाला माहित असेल, ज्या मुलांचं वेट कमी असतं बाळांचं, त्यांना इन्क्युबेटर मध्ये ठेवलं जातं. त्यांना कोणालाही घेऊ देत नाही, हँडल करू देत नाही, त्यांच्या रूम मध्ये जाऊ देत नाही. कारण काय की वजन कमी आहे म्हणजे काय, तुमची शरीराची वाढ व्यवस्थित झालेली नाहीये, प्रतिकार शक्ती कमी आहे. मग अशा मुलांना इन्फेक्शन खूप लवकर होऊ शकतं. म्हणून त्यांचं स्पेसिफिक वजन होईपर्यंत त्यांना इन्क्युबेटर मध्ये ठेवतात. आता या आईनी जर डाएट व्यवस्थित घेतलं, पण त्या मेंटल याच्यामुळे, ब्लॉकमुळे तिच्या बाळाचं वजन वाढलं नाही. त्याच्यामुळे त्याची इम्युनिटी कमी राहिली. त्याच्यामुळे ते वारंवार आजारी पडत होतं. आता इनी पण जर सायकोलॉजिस्टची हेल्प घेतली असती, गर्भसंस्कार प्रोग्राम जॉईन केला असता, तर तिला हे चॅलेंजेस फेस करावे लागले नसते. तो फोबिया काढून टाकण्यासाठी काही थेरपीज येतात, त्या फोबियावर काम करण्यासाठी काही थेरपीज असतात, ते सगळं झालं असतं ते. आता याच्यासाठी एक गर्भधान म्हणून एक शास्त्रीय जे आपण म्हणतोय प्रोसिजर किंवा शास्त्रीय हे आहे, उपाय आहे त्याच्यावरचा. गर्भधान बद्दल तुम्ही लोकांनी कदाचित ऐकलं पण असेल, की जे आपण बघतो आहे की आपलं शरीर जे आहे हे वेगवेगळ्या ऑर्गन्सनी तयार होत आहे. ते ऑर्गन्स कशापासून तयार होतात? सेल्स पासून तयार होतात. आता बाळाचे जे सेल्स तयार होतात आहे, सेल्सचं डिव्हिजन होत जातं. एका सेलच्या 2, 2च्या 4, 4च्या 16, 8, 16 असे वाढत जातात सेल्स त्या. त्याच्यापासून ते ऑर्गन पण तयार होतं. आता तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं बाळ हेल्दी असावं, त्याची सगळे ऑर्गन्स हेल्दी असावे. स्कॅनिंग मध्ये कळतं ना आपल्याला की कुठे काही बाळाच्या याच्यात प्रॉब्लेम आहे का, त्याच्या आर्टरीज प्रॉपर डेव्हलप झालेल्या आहेत का. आपण बघतो की आपण ऐकतो ना आता की कोणाच्या आर्टरीज व्यवस्थित डेव्हलप झालेल्या नसतात, कोणाच्या मानेमध्ये गाठ असते, कोणाच्या हृदयामध्ये होल असतं. म्हणजे या ज्या डिफॉर्मिटीज आहेत, या डिफॉर्मिटी जेव्हा बाळ डेव्हलप होत आहे तेव्हा या डिफॉर्मिटी डेव्हलप होते. मग तुम्हाला जर वाटत असेल या डिफॉर्मिटी तुमच्या बाळामध्ये डेव्हलप होऊ नये, तर तुम्हाला गर्भधान ही प्रोसेस फॉलो करावी लागते. त्याच्यामध्ये काय केलं जातं, ती इंटरनल हिलिंगची प्रोसेस आहे. तुमच्या बाळाची जी डेव्हलपमेंट होते, सेल डेव्हलपमेंट होते, ऑर्गन डेव्हलपमेंट होते आहे, त्याच्यावर त्या सेलपर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचवण्याचं काम, पॉझिटिव्ह रिफ्लेक्सेस पोहोचवण्याचं काम गर्भधानाच्या माध्यमातून, की त्या प्रत्येक सेलपर्यंत पॉझिटिव्हिटी जाणार आहे, पॉझिटिव्ह रिफ्लेक्सेस जाणार आहे, ती तयार होणारी एक एक सेल पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीनी तयार होणार आहे. त्याच्यामुळे ते ऑर्गन खूप जास्त हेल्दी ऑर्गन राहणार आहे आणि ऑब्व्हियसली ते बेबी हेल्दी राहणार. तर ही गर्भधान ही एक शास्त्रीय प्रोसिजर आहे, त्याच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. आता दिवसभर प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. अप्रॉक्सिमेटली 60,000 थॉट्स आपल्या डोक्यामध्ये येत असतात रोज. त्याच्यामधले काही कामाचे असतात, काही अनवॉन्टेड असतात. आता तुम्ही दिवसभर काय विचार करता, त्याचा पण तुमच्या बाळावर परिणाम होणार आहे. पण तुम्ही दिवसभर काय विचार करता याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही रात्री झोपताना काय विचार करता. कारण रात्री झोपताना तुम्ही जो विचार करणार आहात, तो रात्रभर तुमच्या माइंडमध्ये फिरत राहणार. तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. म्हणजे ज्या थॉट प्रोसेसनी तुम्ही झोपी गेला, ती थॉट प्रोसेस तुमच्या ब्रेनमध्ये रात्रभर सुरू राहणार आहे, सबकॉन्शियस माइंड. म्हणून रात्री झोपताना प्रॉपर मेडिटेशन करून, गर्भध्यान करून, गर्भसंवाद करून जर तुम्ही झोपल्या, तर जे झोपेचे 7-8 तास आहेत, त्या झोपेच्या 7-8 तासामध्ये तुमच्या बाळापर्यंत पॉझिटिव्हिटीच पोहोचणार आहे. तुमच्या बाळाच्या ब्रेनची, तुमच्या बाळाच्या पूर्ण बॉडीची ही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होणार. गर्भसंवादाबद्दल ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. ऐकलंय का गर्भसंवादाबद्दल? हो किंवा नाही सांगा मला.
कोण कोण करताय गर्भसंवाद? ओके, बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे. आता गर्भसंस्कार ही पण एक पूर्ण सायंटिफिक प्रोसेस आहे. ओके, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं असतं. पहिल्या स्टेपला तुम्ही फक्त तुमच्या बाळाशी बोलताय, हाय हॅलो करताय, तुम्ही बोलता आहे, कनेक्ट होताय तुमच्या बेबीशी. नेक्स्ट स्टेप काय असतं की तुम्ही बोलणे आणि तुमच्या बाळाने रिस्पॉन्स करणे. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढ्या स्ट्रॉंगली तुमच्या बाळापर्यंत कनेक्ट व्हावं लागतं. त्याच्या मुवमेंट फील करावे लागतील, त्याचे सेन्सेस फील करावे लागतील. तुमचं बाळ बोलून तुम्हाला उत्तर देणार नाही, पण ते त्याच्या मुवमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रिस्पॉन्स करणार. तेवढ्या डीपली तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं. म्हणजे पहिल्या स्टेपला तुम्ही वरवर फक्त बोलणार आहात. 3 स्टेप गर्भसंवाद मध्ये टोटल 3 स्टेप आहेत. तर स्टेप बाय स्टेप आपल्याला याच्यामध्ये पुढे जायचं असतं आणि अतिशय इफेक्टिव्ह प्रोसिजर आहे. याचा तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकता. तुमच्या बाळापर्यंत तुम्हाला काही व्हॅल्यूज पोहोचवायच्या आहेत, काही इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे, तुम्हाला तुमच्या बाळाचा सपोर्ट पाहिजे आहे, अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे आपण वेगवेगळे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. त्या मॉड्यूल्स अप्लाय करून तुम्ही त्याच्या स्टेजवर जाऊ शकता. पहिली स्टेप, मग दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, म्हणजे डीप डीप तुम्ही पुढे जाऊ शकता त्याच्यामध्ये. तर आतापर्यंत मी बरीच इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केली, पण इथे आज आपल्याकडे फक्त 2 तास आहे. या 2 तासामध्ये मी एक लिमिटेड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर करू शकते. पण गर्भावस्था हा असा पिरियड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली अपडेट राहण्याची गरज. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी की तुम्ही गायनेकोलॉजिस्ट कडे जेव्हा जाता तेव्हा पण तुम्हाला 1000 प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतात. खाण्यापिण्याबद्दलचे 1000 प्रश्न असतात की हे खायचं का, ते खाऊ नको का, कोणी सांगतं गरम आहे, कोणी सांगतं थंड आहे. मग अशा वेळेस कन्फ्युजन होतं की नेमकं काय खायला पाहिजे, काय खायला नको. किंवा बऱ्याच गोष्टी करताना पण कन्फ्युजन असतं की हे करू की मी करू नको. किंवा काही गोष्टींच्या मनात हा डाऊट असतो की याचा माझ्या बाळावर निगेटिव्ह तर इम्पॅक्ट नाही होणार ना. काही मेडिसिन घेताना पण प्रश्न असतो की ही मेडिसिन मी घ्यायला पाहिजे का, मला सर्दी खोकला झाला पण मग मी मेडिसिन घेऊ की नाही घेऊ, काय करू. तर अशा ज्या सगळ्या गोष्टी आहे, क्वेरीज आहे, किंवा स्वतःला अपडेट ठेवणं आहे, याच्यासाठी आम्ही आमच्या वेगवेगळ्या सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहे, जसं इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डेली अपडेट्स देत असतो. नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. तर इथे तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जे बुक्स वाचायला पाहिजे, अशी इम्पॉर्टंट 5 पुस्तकं आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. पण हे गिफ्ट तुम्हाला क्वालिफाय केलं तरच तुम्हाला मिळणार. क्वालिफाय तुम्ही केव्हा होणार? इथे आमचे सोशल मीडियाचे हँडल्स आहेत सगळे. या सगळ्याला तुम्हाला फॉलो करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला ज्या नंबरवरून वेबिनारचा मेसेज आला होता त्यांना तुम्हाला पाठवावं लागेल. लगेच करायचंय हे आपल्याला. ते तुम्ही लगेच करा, त्यांना पाठवा, तर तुम्हाला आम्ही ते बुक्सचं वेबिनार झालं की गिफ्ट पण आमचं पाठवलं जाईल तुम्हाला.
झालं की सांगा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ज्यांचं झालं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इथे तुम्हाला योगिता विचारते काय करायचं. इंस्टाग्रामला फॉलो करायचं, फेसबुकला फॉलो करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब करा. पटापट करा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. मानसी, तुम्ही नंतर जरी पाठवला तरी आम्ही तुम्हाला गिफ्ट पाठवू, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं जर स्क्रीनशॉट येत नसेल तर. एक 10 सेकंदांनी आपण पुढचं सुरू करूया. पटकन सगळ्यांनी करा आणि आपण पुढे जाऊया. तर आमचे एक्झिस्टिंग पार्टिसिपंट आमच्याबद्दल काय म्हणतात ते पण समजून घेणं महत्वाचं आहे. हॅलो, मी हर्षदा. मी 5व्या महिन्यापासून डॉक्टर चंदा साळवे मॅडमचं गर्भसंस्कार जॉईन केलंय आणि मी ऍक्च्युली सर्च करत होते, पण मला उशिरा कळल्यामुळे मी 5व्या महिन्यापासून गेलं. पण मी सजेस्ट असं करेन की शक्य झालं तर थर्ड मंथ पर्यंत आपलं कन्फर्मेशन होऊनच जातं, तेव्हापासूनच जॉईन करा, कारण ह्याचे फायदे भरपूर आहेत. माझी फर्स्ट प्रेग्नेन्सी आणि ही आता सेकंड प्रेग्नेन्सी आहे माझी. तर फर्स्ट प्रेग्नेन्सी आणि सेकंड प्रेग्नेन्सी याच्यात खूप माझा म्हणजे ह्यूज डिफरन्स झाला. कारण फर्स्ट टाइम काहीच माहिती नव्हतं. आता मी खूप ऍक्टिव्ह आहे, योगा करते, मेडिटेशन करते आणि त्याचा मला खूप फायदा होतोय. मी क्लास जॉईन केला तर क्लासमध्ये एक वीकली आपल्याला मॅडम शेड्यूल देत असतात. त्या शेड्यूल मध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात, खूप सारे गेम्स असतात, खूप साऱ्या पझल्स असतात जे आपण सॉल्व्ह करत असतो, जे आपल्या बेबीला आपण शिकवत असतो. आजकालच्या जनरेशन मध्ये की मुलं ऐकत नाही पुढे जाऊन, तर आपण त्याच्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. आज जर आपण बाळाला ही सवय लावली तर ह्या गोष्टी आपण करत गेलो तर बराचसा याचा फायदा होतो. या ऍक्टिव्हिटी आपण इथे क्लासमध्ये ड्रॉइंग शिकतो, पेंटिंग शिकतो, सगळे असे छोटे मोठे आर्ट्स आपण ऍक्टिव्हिटीज करत असतो. तर हे सगळं मला संध्या मॅडमने शिकवलं
आणि तेव्हा मला कळालं की याचा इम्पॉर्टन्स काय. जेव्हा मी या सगळ्या गोष्टी करत गेली, आतून मी काहीतरी शिकत गेली, नवीन नवीन गोष्टी मला येत गेल्या. आणि अशी माझी ही ती जर्नी आता मला 8वा महिना आहे. तर खूप सुंदर होत गेली. मला कुठल्याही प्रकारचा काही त्रास जाणवला नाही. आणि जेव्हा आपल्याला छोटे छोटे काही इश्यू होत गेल्या, ते मी रेग्युलरली मॅडमकडनं विचारत गेली. त्याच्यावरती मला सोल्युशन्स मिळत गेले. इन्स्टावरती मॅडमचं जे पेज आहे त्याच्यावरती मॅडमनी खूप सारे व्हिडिओ बनवले. त्याच्यातून आपल्याला खूप सारी माहिती मिळते, जे आपल्याला क्लासमध्येही पण शिकवतात. वीकली क्लासमध्ये ऍक्टिव्हिटी घेतात. आणि त्याच्यानंतर वीकली आपले आठवड्यातून एकदा एक सेशन्स होतात. चला पुढे जाऊया आपण. आता जसं ऋतुजानी पण सांगितलं की इथे आम्ही आमच्या प्रोग्राम मध्ये सगळ्या गोष्टी करवून घेतो, कारण हा पूर्णपणे प्रॅक्टिकल क्लास आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन नाही दिलं जात, तर तुमचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. ही जी आहे हे वाक्य तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, सुधार बीज में होता है वृक्ष में. की तुम्हाला आपल्याला जे काही करायचं आहे, एखाद्या वस्तूमध्ये जे काही बदल करायचे आहे, जसं आपण दिव्याचं आणि माठाचं उदाहरण बघितलं, की जेव्हा ती तयार होण्याची प्रोसेस सुरू आहे तेव्हाच आपल्याला त्याच्यावर काम करावं लागणार. तेव्हाच आपल्याला ठरवावं लागणार की आपलं नेमकं आपल्याला काय पाहिजे. दिवा पाहिजे, माठ पाहिजे, कुंडी पाहिजे, तसा त्याला शेप दिला जाईल, वाळवला जाईल आणि भाजून तो तयार होईल. एकदा तयार झाल्यावर आपण काहीही करू शकतो. आता त्याच गोष्टी इथे आपल्याला ह्युमन बिंग म्हणजे आपण एक मानव प्राणी म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी या लागू. जेव्हा बाळ गर्भामध्ये विकसित होत आहे, तेव्हाच तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला तुमच्या बाळामध्ये कुठल्या क्वालिटीज इन्कल्केट करायच्या. तुम्हाला पती पत्नीला बसून हे ठरवावं लागेल की तुमच्या बाळामध्ये कुठल्या प्रकारचे गुण असले पाहिजे. तुम्ही बाळाला का जन्म देताय, त्याच्यामध्ये काय गुण असले पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, त्याचा लुक कसा असला पाहिजे, त्याचे केस कसे असले पाहिजे, त्याचे डोळे कसे असले पाहिजे, त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे. बारीक म्हणजे एक एक बारीक गोष्टीबद्दल तुम्हाला विचार करा. तुम्ही काहीच विचार न करता फक्त डायरेक्टली बाळाला जन्म देताय म्हणजे काय की जे दिलं ते तुम्ही घेताय. तुमची काहीही स्पेसिफिक डिमांड नाही. तुम्ही जर पेनच्या दुकानात गेल्या आणि तिथे जर तुम्ही म्हटलं त्या दुकानदाराला की मला पेन दे, देईल का तो? देईल का? काय करेल तो? विचारेल ना 10 प्रश्न तुम्हाला. कसा पेन पाहिजे, इंक पेन पाहिजे, जेल पेन पाहिजे, मेटलचा पाहिजे, ब्ल्यू पेन पाहिजे, ब्लॅक पेन पाहिजे, 2 रुपयाचं पाहिजे, 2000चं पाहिजे. कारण त्याला सगळे स्पेसिफिकेशन लागतील. ते सगळे स्पेसिफिकेशन असेल तेव्हा तो पेन देऊ शकेल तुम्हाला. मग साधा एक 10 रुपयाचा पेन घ्यायचा, त्याच्याबद्दल आपण सगळ्या गोष्टी ठरवतो ना. तो कशासाठी पाहिजे, तो कसा पाहिजे, तो केवढ्याचा पाहिजे, हे सगळ्याबद्दल आपण विचार करतो ना. हे तर तुमच्या पोटामध्ये एक नवीन लाईफ तयार होत आहे, एक नवीन जीव तयार होतोय, नवीन आयुष्य तयार होत आहे. त्याच्याबद्दल तर तुम्हाला खूप मायन्यूटली विचार करण्याची गरज आहे, खूप बारकाईने विचार करण्याची गरज आहे, खूप बारकाईने सगळं ठरवण्याची गरज आहे. तुम्ही जे मागाल ते युनिव्हर्स कडनं तुम्हाला मिळणार, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असलं पाहिजे. मग त्या ऑब्जेक्टिव्हची डिमांड करण्यासाठी आपण सायंटिफिकली माइंड प्रोग्रामिंगद्वारे काम करू शकतो. सायंटिफिक प्रोग्राम असतो सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम कसं करायचं, आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याकडनं मिळवायचं कसं. मग आधी आपला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करणे, नंतर मग सबकॉन्शियस माइंडचं ते ऑब्जेक्टिव्ह साठी प्रोग्रामिंग करणे, विजन चार्ट बनवणे, त्या विजन चार्टवर काम करणे, अशा सगळ्या या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आहेत.
पण तुम्ही जर ठरवलंच नाही, तुम्ही विचारच नाही केला, तर पुढचं काहीही होऊ शकत नाही. म्हणून आधी तुम्हाला ठरवणं आणि विचार करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तर आपल्या प्रोग्राममध्ये आपण माइंड प्रोग्रामिंग हे पण डिटेलमध्ये घेतो. तुमच्याकडनं त्या पद्धतीने त्याच्यावर काम करून घेतलं जातं. ब्रेन डेव्हलपमेंट. आता गर्भातल्या बाळाची ब्रेनची डेव्हलपमेंट ही खूप ट्रिमेंडस होत असते. जसं ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होतं, त्याच्यानंतर 14व्या दिवशी पहिली ब्रेन सेल, ज्याला म्हटलं जातं न्यूरॉन, ती तयार होते. आणि त्यानंतर दर मिनिटाला 2.5 लाख न्यूरॉन तयार होतात. हे न्यूरॉन जे तयार होतात, यांचं काम काय असतं? एकमेकांना मेसेज पोहोचवणं, इन्फॉर्मेशन शेअर करणं एकमेकांशी, आणि त्या इन्फॉर्मेशन शेअरिंग मध्ये ते कनेक्ट होतात एक दुसऱ्यासोबत आणि न्यूरल नेटवर्क तयार होतं. हे न्यूरल नेटवर्क जेवढं स्ट्रॉंग असेल, तेवढी बाळाची इंटेलिजन्स लेवल किंवा बुद्धिमत्ता ही हायर साईडला असेल. हे न्यूरल नेटवर्क जेवढं वीक असेल, तेवढी बाळाची बुद्धिमत्ता कमी राहील. मग हे जे न्यूरल नेटवर्क तयार होत आहे, हे स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला काम करायची गरज. मग त्याच्यासाठी स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज येणार, स्पेसिफिक मेडिटेशन येणार, अजूनही काही बिहेवियर गोष्टी येणार की ज्या तुम्ही तुमच्या ह्याच्यात इन्कल्केट केल्या की मग ते न्यूरल नेटवर्क स्ट्रॉंग. आज आपण सगळे व्हॉट्सअप वापरतो, इंस्टाग्राम वापरतो. इन्स्टावर काही काही रील्स खूप जास्त व्हायरल होतात. व्हॉट्सअपवर काही काही मेसेज खूप व्हायरल होतात. आपल्यालाच 2-4 ठिकाणून येतात. का व्हायरल होतात ते? का बरं व्हायरल होतात? काहीतरी वेगळं असतं ना त्याच्यामध्ये. ते मेसेज काहीतरी वेगळे असतात, हटके असतात, म्हणून ते एवढ्या फास्ट व्हायरल होतात. कारण आपल्याला व्हरायटी आवडते, आपल्याला नाविन्य आवडत असतं. व्हरायटी ही ह्युमन बीइंगची बेसिक नीड आहे. तेच आपल्या बाळाच्या न्यूरॉनला पण लागू होत आहे. बाळाच्या न्यूरॉनला जर काही नवीन माहिती मिळाली, नवीन इन्फॉर्मेशन मिळाली, तर तो ताबडतोब दुसऱ्या न्यूरॉनकडे ती पोहोचवतो, ताबडतोब कनेक्ट होतो आणि ते न्यूरल नेटवर्क स्ट्रॉंग होत जातं. मग त्याच्यासाठी गरजेचं काय आहे? खूप डायव्हर्सिफाईड ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. काही सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज येतात, काही एक्सरसाइजेस येतात. जसं तुम्ही शब्दकोडी सोडवू शकता, सुडोकू सोडवू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज करू शकता. हे तर तुम्ही करू शकता, पण याच्यासोबत काही सायंटिफिक गोष्टी पण येतात. आता त्याच्यातली एक ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला इथे दाखवते आहे. तुम्हाला पण मजा येईल ती करताना. याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? जसं नेहमी आपण वर्ड्स वाचतो, इथे तुम्हाला वर्ड्स नाही वाचायचे, इथे कलर्स वाचायचे. म्हणजे पहिला वर्ड जो ऑरेंज आहे, तो ऑरेंज न वाचता तुम्हाला त्याचा कलर ब्ल्यू कलर वाचायचा. दुसरा ग्रीन वर्ड न वाचता त्याचा कलर आहे ग्रे, तो वाचायचा आहे तुम्हाला. ट्राय करा. सगळ्यांनी ट्राय करा. जमतंय का? एन्जॉय करताय का?
मजा आली का सगळ्यांना ऍक्टिव्हिटी करताना ही? एन्जॉय केलं ना? कारण अशी ऍक्टिव्हिटी तुम्ही आधी कधीच केली नाही लाईफमध्ये. नेहमी आपण वर्डच वाचलेले, कलर आपण कधीच वाचले नाही कुठल्या वर्डचे. या ऍक्टिव्हिटीला म्हटलं जातं न्यूरोबिक्स. जसं आपण बॉडीसाठी एरोबिक्स करतो, तसं हे आपले जे ब्रेन मधले जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन्सची एक्सरसाइज आहे. तर अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस न्यूरोबिक्स मध्ये येतात. त्याच्याशिवाय ब्रेन जिम म्हणून एक ऍक्टिव्हिटी असते. जसं बॉडीसाठी आपण जिम करतो तसं तर ब्रेनसाठी जिम असते. तर अशा स्पेसिफिक सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज आपण प्रोव्हाइड करत असतो. रोज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी येत असते आपल्या प्रोग्राम मध्ये. तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी रेडी येते, त्याच्यामुळे तुम्हाला ते सोडवणं इझी होऊन जातं. आता तुम्हाला जर मी म्हटलं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही रोज शोधा आणि तुम्ही ते करा, तर तुम्हाला ते करणं पॉसिबल आहे का? काय वाटतं तुम्हाला? रोज वेगळ्या ऍक्टिव्हिटी शोधायच्या आणि त्याच्यावर काम करायचं. नाही पॉसिबल ना. कारण आज हे वेबिनार घेतलं, आता तुम्ही मोटिवेटेड आहे, तुम्ही 7-8 दिवस या सगळ्या गोष्टी करणार. पण हळूहळू तुमचं मोटिवेशन कमी होत जाईल. कधी तुम्हाला जमेल, कधी जमणार नाही. पण तेच रोज जर आमच्याकडनं अशा ऍक्टिव्हिटी आल्या तर तुम्हाला ते करणं खूप इझी आहे. आता मी हा एक तुम्हाला चार्ट दाखवणार आहे. हा चार्ट तुमचे डोळे पूर्णपणे उघडणार आहे. जेव्हा ओव्हम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होतं, तेव्हा जो एम्ब्रिओ तयार होतो, त्या एम्ब्रिओचं वजन असतं 0.04 मिलीग्राम. आणि बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा बाळाचं वजन असतं अप्रॉक्सिमेटली 3 किलो. 3 किलोला जर मिलीग्राम मध्ये कन्व्हर्ट केलं तर ते होणार 30 लाख मिलीग्राम. फर्टिलायझेशन झालं 0.04 मिलीग्राम, बाळाचा जन्म झाला 30 लाख मिलीग्राम. किती महिन्यांमध्ये झाली ही डेव्हलपमेंट? पूर्ण 9 महिन्यांमध्ये. याचा रेशिओ जर आपण काढला तर किती येणार रेशिओ? 1:7.50 करोड एवढा रेशिओ येणार त्याचा. एवढी ट्रिमेंडस डेव्हलपमेंट बाळाची 9 महिन्यांमध्ये होती. बाळ जन्मलं तेव्हा 3 किलो वजन, बाळ 90 वर्ष जगलं. मॅक्झिमम किती किलो पर्यंत वजन वाढणार आहे? 90 किलो पर्यंत. याचा रेशिओ जर आपण काढला तर तो किती येईल? 1:30. पण याचा पिरियड किती आहे? 90 वर्षांचा. 90 वर्षांमध्ये रेशिओ 1:30 आणि 9 महिन्यांमध्ये 1:7.50 करोड. आता मला सांगा की या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये काम करणं हे गरजेचं आहे की पुढे 90 वर्ष? म्हणजे प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये जे करणार आहे ते आपण स्मार्ट वर्क करणार. कारण त्यावेळेस बाळ पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जे द्याल ते घेणार आहे बाळ, त्याप्रमाणे त्याची डेव्हलपमेंट होत जाणार आहे. म्हणजे काम करणं कम्पॅरेटिव्हली इझी आहे. बाळाचा जन्म झाल्यावर पुढे 90 वर्ष काम करणं हे हार्डवर्क आहे. कारण ते बाळ प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकवलेली ऍक्सेप्ट करणार नाही. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे 9 महिने स्मार्ट वर्क करायचंय की 90 वर्षाचं हार्डवर्क करायचं? सगळ्यांकडून आन्सर पाहिजे मी. स्मार्ट वर्क की हार्ड वर्क? व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू, थँक्यू सो मच.
नंतर आपण आयुष्यभर दंडा घेऊन मागे लागतो आपल्या मुलांच्या. हे कर, ते करू नको, टीव्ही पाहू नको, अभ्यास कर, हे खा, ते खाऊ नको, असं वागू नको, हजार गोष्टी. कारण आपण एकदा आई झालो की आपण आयुष्यभर आई असतो. आपल्यासाठी आपलं बाळ आयुष्यभर लहानच असतं. म्हणजे सगळेजण माझ्याशी सिंक आहेत की सगळ्यांना असं वाटतंय की या 9 महिन्यांमध्ये स्मार्ट वर्क करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. स्मार्ट वर्क म्हणजे काय? गर्भसंस्कार. स्मार्ट वर्क तुम्हाला करायचंय म्हणजे काय? की तुम्हाला स्पेसिफिक गर्भसंस्कार करायचे, स्पेसिफिक प्रोग्राम फॉलो करायचा, सिस्टमॅटिक प्रोग्राम फॉलो करायचा. आता गर्भसंस्कार केल्यामुळे तुम्हाला काय रिझल्ट दिसणार? जसं मी सांगितलं की आपला हा जो कोर्स आहे हा एक प्रॅक्टिकल कोर्स आहे. 2006 पासून आम्ही हा घेतो आहोत. त्याच्यामुळे काय गोष्टी केल्यामुळे काय रिझल्ट मिळतात आणि काय जास्तीत जास्त पार्टिसिपंट करतात हे आम्हाला व्यवस्थित माहित आहे. स्पेसिफिक सिस्टीम आम्ही फॉलो करून घेतो. कारण फक्त इन्फॉर्मेशन घेऊन उपयोग नाहीये. त्या इन्फॉर्मेशनचा आपल्यावर अप्लाय करून आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं हे गरजेचं. आता तुम्ही जे गर्भसंस्कार करणार आहात त्याचा तुम्हाला तुमच्या बाळामध्ये काय रिझल्ट दिसणार आहे, तुम्हाला काय फायदा होणार आहे, या दोन्ही गोष्टी समजून घेणं खूप जास्त महत्वाचं. जसं आपण बघितलं की जेव्हा गर्भसंवादाद्वारे आपण बॉन्ड क्रिएट करतो आहोत पॅरेंट्स मध्ये आणि बाळामध्ये, एक बॉन्ड क्रिएट होतो आहे गर्भसंस्काराद्वारे. आता तुम्ही बघितलं की त्या बाळाला जसा वडिलांचा आवाज आला ते एवढं फास्ट वरवर गेलं उलट, म्हणजे त्याचे वडील डोक्याच्या बाजूने आले, त्याला समोरून दिसत नव्हतं, तरी पण त्याने ती गोष्ट सेन्स केली आणि तो उलटा फास्ट वर गेला. आता ज्या फिजिकल डेव्हलपमेंट होतात त्या फिजिकल डेव्हलपमेंटचे माइलस्टोन्स पण अर्ली दिसतात आहे. जसं कडावर होणे किंवा पोटावर, कडावर होऊन पोटावर होणे, याला जवळपास 4 ते 5 महिने लागतात बाळाला उघडं पडायला. पण हे जे तुमच्या समोर दिसतंय हे 2 महिन्याचं बाळ आहे. फक्त 2 महिन्यामध्ये ते टर्न होऊन समोर जाण्याचा पण प्रयत्न करतंय. सगळ्यात पहिला फीडबॅक तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जी कोणी तुमची आई असते, तुमची सासू असते तुमच्यासोबत, त्यांच्याकडनं मिळतो. कारण ते कम्पेअर करतात हॉस्पिटल मधले बाकीची बाळं आणि तुमचं बाळ, याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय हे ते खूप चांगल्या पद्धतीने कम्पेअर करू शकतात. की हे गर्भसंस्कार केलेले बाळ किती अटेंटिव्ह असतात, किती यांचे शार्प रिफ्लेक्सेस असतात, किती शांत असतात, किरकिर करत नाही, खूप जास्त रडत नाही, शांत झोपतात, हे सगळे गोष्टी त्या ऑब्झर्व करतात आणि तसे फीडबॅक आम्हाला वेळोवेळी मिळत असतात त्यांच्याकडून. त्याच्यानंतर आता जर तुम्ही बघितलं तर हे एक फ्लॅश कार्ड अप्लाय करता आहे, म्हणजे ब्रेन ट्रेनिंग जे आपण आहे, आपला माइंड प्रोग्राम येतो, आपला माइंड एक्सप्लोरर म्हणून प्रोग्राम येतो आपला, की इन्फंट डेव्हलपमेंटसाठीचा हा प्रोग्राम आहे. तर याच्यामध्ये जी फ्लॅश कार्ड मेथड आपण अप्लाय करतो बाळाच्या ब्रेन ट्रेनिंगसाठी. pomegranate, watermelon, strawberry, sunflower, rose, carrot,
Peacock. Marigold. Hibiscus. Duck. Eagle. Kingfisher. Lotus. Apple. Grapes. फक्त 5 महिन्यांचं बाळ आहे, पण ती किती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करते आहे. एवढे कार्ड तिच्याही दाखवून राहिली तरी ती कुठे इकडे तिकडे बघत नाहीये, व्यवस्थित फोकस करते, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करते आहे. तर असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या बाळामध्ये दिसणार. तुमचं बाळ हे जर तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये गेला, खूप लहान मुलं आहेत तिथे, तर त्या याच्यामध्ये तुमचं बाळ वेगळं उठून दिसेल, कारण जर तुम्ही गर्भसंस्कार केलेले असतात त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या हुशारीतून ते त्या मुलांपेक्षा त्याचा वेगळेपणा हा उठून दिसणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते बाळ तुम्ही त्याच्याशी बॉन्ड क्रिएट करता. ते प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार. तुम्हाला एक लाईफ टाईमचा कंपॅनियन मिळणार आहे त्याच्यामध्ये. आज सगळ्यात मोठं दुःख काय आहे पॅरेंट्सचं, की मुलं घरात येऊन सांगत नाही, शेअर करत नाही. हे सगळ्यात मोठे गॅप वाढत चाललेली आहे. तर तुम्ही जे गर्भसंस्कारच्या माध्यमातून किंवा गर्भसंवादाच्या माध्यमातून जे बॉन्डिंग क्रिएट करणार आहे, हे बॉन्डिंग लाईफ लॉंग असेल आणि खूप स्ट्रॉंग असेल. की तुमची मुलं तुम्हाला काय म्हणायचंय, डोकं फोडून त्याला सांगावं लागणार नाहीये तुम्हाला. ते तुम्हाला तुमच्या संवेदना समजण्यासाठी ते कॅपेबल असेल. तुम्ही काय म्हणायचंय हे त्याच्यापर्यंत खूप व्यवस्थितरित्या तुम्ही पोहोचवू शकाल आणि ती ते गोष्ट सेन्स करू शकेल. हे खूप मोठं गिफ्ट आहे. तुम्ही आता नाही समजू शकणार. एक सायकोलॉजिस्ट म्हणून आम्ही जे रोज डे टू डे लाईफ मध्ये प्रॉब्लेम बघतोय, खूप मोठी गोष्ट आहे की तुमचं होणारं बाळ हे तुमच्याशी कनेक्टेड असणं, त्यांनी तुम्हाला समजणं, तुम्ही त्याला समजून घेणं, ही खूप मोठी आहे. याच्या पुढे सगळ्या गोष्टी बाकी काहीच कशाला महत्व नाही. आता जसं गर्भसंस्काराचा फायदा हा फक्त बाळालाच नाही होणार आहे, तर तो आईला पण होणार आहे. आई, कारण तुम्ही जे आहात, तुम्ही दोघं एकमेकाशी अटॅच आहात, तर तुम्ही तुमच्या माध्यमातून बाळावर जे संस्कार करता आहात त्याचा तुम्हाला स्वतःला पण खूप जास्त फायदा होणार आहे. तुमचंच ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. तुमचा एक नवीन आई म्हणून जन्म होणार. गर्भावस्थेदरम्यान तुमची स्ट्रेस, एन्झायटी कमी होईल, तुमची मेंटल हेल्थ चांगली राहील, तुमचं बाळामधलं बॉन्डिंग चांगलं राहील. तुमच्या फिजिकल हेल्थच्या दृष्टीने आपण काही गोष्टी शिकवणार आहात की जे डिस्कम्फर्ट आहेत प्रेग्नन्सीमध्ये, ते वेगवेगळे डिस्कम्फर्ट होतात, ते कमीत कमी व्हावे याच्यासाठी आपण काम करणार आहोत. आणि शिवाय जे प्रेग्नन्सीमध्ये कोणाचं शुगर वाढते, बीपी वाढतं, हे पण कॉम्प्लिकेशन्स होऊ नये, लवकर डिलेव्हरी होऊ नये, म्हणजे प्री नेटल तुमची डिलेव्हरी होऊ नये, लवकर होऊ नये, याच्यासाठी पण आपण काम करणार आहोत. आणि लॅक्टेशनचे कॉम्प्लिकेशन आज आपण बघतो आहोत की जसं पहिले लॅक्टेशन प्रोसेस ही स्मूथ प्रोसेस होती, की सगळं ऑटोमॅटिकली व्हायचं, डिलेव्हरी व्हायची, प्रॉपर लॅक्टेशन व्हायचं, भरपूर दूध यायचं. आज आपण बघतो आहोत 80% वर फिमेल्सला लॅक्टेशन रिलेटेड प्रॉब्लेम आहे. दूध कमी येतं, बाळाचं पोट भरत नाही, अजूनही वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर या सगळ्याची लॅक्टेशन प्रोसेस ही हार्मोनल प्रोसेस आहे, त्याच्यामुळे याची तयारी ही 3rd ट्रायमिस्टर पासून व्हायला पाहिजे असते. तर त्याच्यावर पण आपण तुमच्याकडनं काम करून घेतो. नॉर्मल डिलेव्हरी होण्यासाठी स्पेसिफिक आसनं आपण करून घेतो. आता आपला योगाचा जो क्लास असतो त्याच्यामध्ये पण आपण फक्त आसनं नाही घेत, योगासनं असतात, प्राणायाम असतात, त्याच्याशिवाय ओंकार असतो, श्लोक स्तोत्र असतात, अफर्मेशन असतात. असं पूर्णपणे आपण माइंड आणि बॉडी बॅलन्सिंग साठी काम करून घेतो, ज्याचा नॉर्मल डिलेव्हरी होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. तर याचे फायदे तुम्हाला स्वतःला पण खूप होणार आहे. पोस्ट नेटल कॉम्प्लिकेशन कमीत कमी होणार, जसं पोट सुटणे आहे किंवा खूप जास्त केस गळणे, अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स पण खूप जास्त होणार नाही. आता आपला जो प्रोग्राम आहे हा आपला 9 स्टेपचा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अवेअरनेस मॉड्यूल घेतलं जातं. अवेअरनेस मॉड्यूलमध्ये तुम्हाला बेसिक सगळं शिकवलं जातं, की तुमच्या गर्भातल्या बाळाची वाढ कशी होते, त्याच्यावर कशाचा चांगला वाईट परिणाम होतो, त्याची ब्रेन डेव्हलपमेंट कशी होते,
ती चांगली होण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता, तुम्ही डाएट कसं घ्यायला पाहिजे, योगा मेडिटेशनचं महत्व काय आहे, गर्भसंवाद कसा करायचा, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं जाईल. मग त्याच्यानंतरची स्टेप असेल इम्प्लिमेंटेशनची. अवेअरनेस मध्ये तुम्ही जे जे शिकल्या त्या प्रत्येक गोष्टीवर आपण तुमच्याकडनं इम्प्लिमेंटेशन मध्ये काम करून घेणार. त्याच्यासाठी तुम्हाला दर आठवड्याला प्रत्येक टॉपिक वरचं मटेरियल दिलं जाईल आणि तुमच्याकडनं काम करून घेतलं जाईल. त्याच्यासोबतच पुढे ग्रॅटिट्यूडचं असतं, सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग असतं, असं स्टेप बाय स्टेप पूर्ण 9 स्टेपचा आपला प्रोग्राम आहे हा. आता हा पुढचा जो प्रोग्राम आहे, जसं आजचं हे जे वर्कशॉप होतं हे फ्री वर्कशॉप होतं. याच्या पुढचा जो प्रोग्राम आहे की तुम्हाला जर पूर्ण लॉंग प्रोग्राम करायचा असेल तर तो पेड प्रोग्राम आहे. कारण जसं आज तुम्ही बघितलं की आपल्याकडे जवळपास 200-250 लोकांनी याच्यासाठी रजिस्टर केलं होतं फ्री वर्कशॉपसाठी. पण त्याच्यापैकी मोजके एक 40-50 लोकांनी इथे जॉईन केलं. कारण काय तर हे फ्री होतं. फ्रीची आपल्याला किंमत नसते ना. केलं नाही केलं. फ्री दिसलाय आपण क्लिक करून टाकलं, त्याच्यावर जमलं तर करू, नाही तर हेच जर पैसे भरले असते, 100 रुपये जरी भरले असते तरी काय झालं असतं, ते प्रॉपर नोट करून ठेवलं असतं, काहीतरी रिमाइंडर टाकून ठेवलं असतं आणि बरोबर आठवण ठेवून ते जॉईन केल्या गेलं असतं. कारण काय की पैसे भरले. म्हणजे जिथे आपण पैसे भरतो तिथे आपण अटेन्शन देतो, लक्ष देतो, फोकस करतो. आणि तिथे आपण अटेन्शन दिल्यामुळे आपल्याला काय, आपण ऍक्शन घेतो आणि ऍक्शन घेतल्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळतात. तर पुढचा आपला जो लॉंग टर्म प्रोग्राम आहे त्याच्यासाठी तो रिझल्ट ओरिएंटेड प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये माझी अपेक्षा नाही की तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे. तुमच्यामधली जी लोक सिरियस आहेत, की ज्यांना सिरियसली काम करायचं आहे. आता इथे पण जे सगळे लोक आहे याच्यामध्ये 2 माइंडसेटचे लोक आहेत. एक म्हणजे जे काय फ्री भेटतंय ते घेऊन घ्यायचं, फक्त पेडच्या मागे लागायचं नाही. ते हे विचार करतात की आपण युट्यूबवरचे व्हिडिओ बघू, काहीतरी पुस्तक घेऊन वाचू आणि आपलं आपण काम करू. म्हणजे एक मीडिऑकर मेंटॅलिटीचे लोक, की ज्यांचं काही खूप जास्त मोठं विजन नाही किंवा ज्यांना खूप एक्स्ट्राऑर्डिनरी चाइल्ड पाहिजे नाही. जसं होईल तसं होईल. पण त्यांना त्यांच्याकडे पैसे नाही आहे असं नाही, त्यांच्याकडे पण पैसे आहेत. कारण या आपल्या वर्कशॉपची फी एवढी कमी आहे की प्रत्येक जण अफोर्ड करू शकतो. पण माइंडसेट नाही की ती इन्व्हेस्टमेंट करून ते एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट्स घेणे आणि एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट आणणे, हा माइंडसेट त्यांचा नाही. जे काय होईल जसं आहे त्याच्यामध्ये आपण फ्रीमध्ये आपण करायचं, व्हिडिओ बघायचे, पुस्तक वाचायचं, आपलं आपण करायचं आणि याच्यामुळे काय होणार, हा ऑर्डिनरी वे झाला. याचा रिझल्ट काय मिळणार तुम्हाला, ऑर्डिनरी चाइल्डमध्ये रिझल्ट मिळेल. दुसरा जो ग्रुप आहे, दुसरा माइंडसेट जो आहे, या लोकांचं थॉट प्रोसेसच एक्स्ट्राऑर्डिनरी, त्यांचं व्हिजन पण एक्स्ट्राऑर्डिनरी. त्यांना जे पाहिजे ते बेस्ट पाहिजे. त्याच्यासाठी ते पैसे खर्च करायला तयार आहे, त्याच्यासाठी ते एफर्ट्स घ्यायला तयार आहे, पण त्यांना अल्टिमेट रिझल्ट पाहिजे. अशा 2 माइंडसेटचे लोक इथे. त्याच्यामुळे जे एक्स्ट्राऑर्डिनरी माइंडसेटचे लोक आहेत तेच हे पुढचं पेड वर्कशॉप घेणार. आणि जे लकी मुलं आहेत, जे लकी बेबी आहे, हे अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला येणार ज्यांचा एक्स्ट्राऑर्डिनरी थॉट प्रोसेस आहे किंवा ग्रोथ माइंडसेट आहे, ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी ग्रोथ करायची. जे ऑर्डिनरी बेबी असतील ते नाही, अशा पॅरेंट्सच्या पोटी जन्म घे. त्याच्यामुळे पुढचा जो आपला प्रोग्राम आहे हा पेड प्रोग्राम. माझी पण ही अपेक्षा नाही सगळ्यांनी जॉईन करावा. ज्या लोकांना, जे सिरियस आहेत, ज्यांना कन्सिस्टंट एफर्ट्स करायचे आहेत, त्या लोकांनीच हे करावं, त्यांनाच याच्यातून रिझल्ट मिळणार आहे. आता इथे तुम्ही फक्त तुमचा पैसा इन्व्हेस्ट करणार नाही, तुमचा सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा वेळ. कारण प्रेग्नन्सीमध्ये तुमच्याकडे लिमिटेड वेळ आहे, तो वेळ तुम्ही इथे इन्व्हेस्ट करणार. पैसा तर तुम्ही खूप कमावून घेणार, पण हा प्रेग्नन्सीचा जो पिरियड आहे हा तुमच्या लाईफमध्ये परत येणार नाही. तुम्ही नंतर करोडो रुपये दिले तरी तुमच्या बाळाला तुम्ही परत तुमच्या गर्भामध्ये
ठेवू शकत नाही एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर. त्याच्यामुळे पैशापेक्षा पण जास्त तुम्ही तुमचा वेळ इथे इन्व्हेस्ट करता आणि त्या वेळेचा तुम्हाला पुरेपूर मोबदला मिळणार आहे या कोर्सच्या माध्यमातून. आता आज आपण बघतो आहोत YouTube काय, WhatsApp काय, याच्यावर माहितीचा भडीमार झालेला आहे. खूप सारी तुम्ही जर मार्केटमध्ये गेले किंवा ऑनलाईन बघितली तरी तुम्हाला हजारो पुस्तकं बघायला मिळतील. पण या सगळ्या माध्यमातून तुम्ही काय करणार? फक्त नॉलेज घेणार आहात. नॉलेज जर तुम्ही कितीही घेतलं पण ते अप्लाय केलं नाही तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे माहिती असेल, नॉलेज असेल, पण त्या नॉलेजचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. तर हा जो आपला प्रोग्राम आहे हा पूर्णपणे प्रॅक्टिकल प्रोग्राम आहे. अप्लिकेशन बेस्ड प्रोग्राम आहे. याच्यामध्ये एक एक गोष्ट आम्ही तुमच्याकडनं करून घेतो आणि म्हणूनच याचे रिझल्ट तुम्हाला मिळेल. आता इथून जर वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही नॉलेज घेतलं तर तुम्हाला स्वतःला पण खूप जास्त कन्फ्युजन होणार. तुम्हाला डेडिकेटेडली एका व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागणार. एक मेंटॉर तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. पूर्णपणे त्या मेंटॉरला तुम्हाला सरेंडर करावं लागेल आणि पूर्ण फोकस त्यांची जी सिस्टीम असेल त्याच्यावर करावं लागेल. तरच तुम्हाला त्याच्यातनं 100% रिझल्ट मिळेल. थोडं इकडचं, थोडं तिकडचं, थोडं तिकडचं असं जर तुम्ही करायचं ठरवलं तर काहीही होणार. त्याच्यामुळे डेडिकेटेडली तुम्हाला एका सिस्टीम मध्ये जायचं आहे. तुम्ही जर तुमच्या पद्धतीने काम करायचं ठरवलं, जसं की युट्यूबवरचे व्हिडिओ आहे, पुस्तक आहे, माहिती घेऊन, तर काय होईल? ट्रायल आणि एरर होईल. कारण तुम्हाला या गोष्टीचा अनुभव नाहीये, तुम्ही याच्यामधले एक्सपर्ट नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही 2006 पासून याच्यावर काम करतो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टीचा खूप सारा अनुभव आलेला आहे. आम्ही याच्यामध्ये एक्सपर्टाईज मिळवली. आम्हाला माहिती आहे असं केलं की असं होतं, असा केला की असा रिझल्ट मिळतो. आम्ही प्रॉपर त्याच्या सिस्टीम बसवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ट्रायल अँड एरर मध्ये न जाता स्पेसिफिक सिस्टीम फॉलो करावी लागणार आहे. कारण तुमच्याकडे लिमिटेड वेळ आहे. तुम्ही ट्रायल अँड एरर मध्ये जर जातो म्हटलं तर तुमचा प्रेग्नन्सीचा 9 महिन्यांचा वेळ त्याच्यामध्ये पूर्णपणे निघून जाईल. बऱ्याचदा लोक फेल होतात पण सिस्टीम या प्रूव्हन सिस्टीम असतात. सिस्टीम व्यवस्थित वर्क करतात. आता आपल्याकडे प्रूव्हन मेथड्स आहेत. एवढ्या वर्षापासून आपण घेतो आहोत त्याच्यामुळे त्या प्रूव्ह झालेल्या आहेत की या अशा पद्धतीने या 100% रिझल्ट येतात. राईट इन्व्हायरमेंट आहे. तुमच्यासारखेच प्रेग्नंट लेडीज इथे आहेत तुमच्यासोबत काम करायला. एकमेकांच्या एक्सपिरियन्स मधून पण तुम्हाला खूप मोटिवेशन मिळणार आहे की कशा पद्धतीने, शिवाय तुम्हाला इथे विचारणारा कोणीतरी राहणार की तुम्ही एखादी गोष्ट करत नाही तर तुम्ही का करत नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो आहे, तो प्रॉब्लेम सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. ती गोष्ट तुमच्याकडनं करवून घेणार आहे. म्हणजे इथे तुम्ही कोणीतरी तुम्हाला विचारणारं राहणार. तुमचं तुम्ही जर करायचं ठरवलं तर कोणीही तुम्हाला विचारणारं नाही, तुम्ही केलं तरी आणि नाही केलं तरी. आता तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की जसं मी सांगितलं एका मेंटॉरला तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. एक सिस्टीम तुम्ही फॉलो करणार, एका मेंटरला फॉलो करणार, तुमचा फोकस पूर्णपणे तिथे ठेवणार. शिवाय त्या मेंटॉरकडनं तुम्हाला वेळोवेळी मोटिवेट होणार आहात तुम्ही. आपण लाईव्ह सेशन्स घेत असतो. आठवड्यातनं 3 दिवस आपले योगाचे सेशन असतात, 1 दिवस आपलं गर्भसंस्कारचं सेशन असतं. तर या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही मोटिवेट करत असतो काम करण्यासाठी. कारण बऱ्याचदा आपण कुठली गोष्ट जेव्हा लॉंग टर्म करतो तेव्हा काही दिवसानंतर आपण डिमोटिवेट होऊन जातो. तर ही नॅचरल टेंडन्सी आहे, ह्युमन टेंडन्सी. तर हे डिमोटिवेट तुम्ही होऊ नये याच्यासाठी तुम्हाला टाइम टू टाइम मोटिवेशन दिलं जातं लाईव्ह सेशनच्या माध्यमातून. योगाच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्टिव्ह आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर आता याचं जर तुम्ही कॉस्टिंग बघितलं तर प्रत्येक मॉड्यूलचं आपण कॉस्टिंग काढलं तर हे सगळं मिळून जवळपास 15,000 कॉस्टिंग होतं आहे.
पण जेव्हाही आपण वेबिनार घेतो तेव्हा आपण स्पेशल डिस्काउंट ऑफर ठेवत असतो. याच्याशिवाय आम्ही इथे काही तुम्हाला बोनसेस पण ऑफर करतो आहोत, फ्री बोनसेस. त्याच्यामध्ये ब्रेन जिम आहे, त्राटक आहे, अल्फा लेवल मेडिटेशन आहे. तुमची स्ट्रेस लेवल कशी आहे, कारण स्ट्रेसचा प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो बेबीवर. तर आपल्याला तुमची स्ट्रेस लेवल काढणं गरजेचं असतं. त्या स्ट्रेस लेवल जर स्पेसिफिक लिमिटच्या वर असेल तर त्याच्यावर काम करणं पण गरजेचं असतं. त्याच्यानंतर गर्भधान, इंटरनल हिलिंग, पर्सनलाइज काउन्सिलिंग, असे खूप सारे आपण बोनसेस पण तुम्हाला याच्यामध्ये देतो आहोत. आणि आज जी आपण स्पेशल ऑफर देणार आहोत ती खूप जास्त त्याच्यामध्ये डिस्काउंट करून तुम्हाला ती आम्ही ऑफर देणार आहोत. शिवाय याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जे बुक्स वाचायला पाहिजे असं दर आठवड्याला आपण 1 किंवा 2 बुक तुमच्या सोबत शेअर करत असतो. त्याशिवाय नॉर्मल डिलिव्हरीसाठीची प्रिपरेशन आपण करून घेतो 3rd ट्रायमिस्टर मध्ये स्पेसिफिक. आज आपण बघतो आहोत मॅक्झिमम सिझेरियन सेक्शन होतात आहे, नॉर्मल डिलिव्हरी खूप कमी होतात आहे. तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुम्हाला 3rd ट्रायमिस्टर पासून स्पेसिफिक गोष्टी करायची गरज असते, त्या आपण सगळ्या इथे करून घेतो. डिलिव्हरी नंतरची पोस्टनेटल केअर साठी पण आपण गायडन्स देतो, सगळं शिकवतो तुम्हाला. डिलिव्हरी नंतर बाळाची काळजी कशी घ्यायची आहे, तुमची कशी घ्यायची आहे, लॅक्टेशन साठी कशा पद्धतीने काम करायचंय, कसं कसं डाएट घ्यायचंय डिलिव्हरी नंतर पण तुम्हाला. शिवाय आता या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांमध्ये तुम्हाला काही डिस्कम्फर्ट होत असतात, तुम्ही कधी आजारी पडत असतात, कधी सर्दी होते, कधी ताप येतो, कधी काही पोट बिघडतं, असे वेगवेगळे डिस्कम्फर्ट होऊ शकतात किंवा त्रास होऊ शकतात. आणि प्रेग्नन्सीमध्ये सगळ्या मेडिसिन चालत नाही, म्हणजे तुम्ही काही त्रास झाला तर मनाने मेडिकल मधून मेडिसिन आणून पण तुम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा वेळेस पण तुम्हाला कोणीतरी फिजिशियनची गरज असते. प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्ट कडे पण जाऊ शकत नाही. तर ती मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे ती हेल्प पण तुम्हाला मिळते. तुम्ही मेसेज करू शकता, तुम्ही कॉल करू शकता, त्याच्यावर आपण तुम्हाला ते गायडन्स देऊ शकतो. तर असं सगळं आपण त्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि या प्रोग्रामची जी किंमत आहे ही किंमत खूप कमी आपण ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही जर हा प्रोग्राम घ्यायचं ठरवलं तर याची किंमत खूप कमी आहे. पण तुम्ही हा प्रोग्राम जर घेतला नाही तर याची खूप मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. कसं, कारण आता तुम्ही हा प्रोग्राम घेणार नाही, 4-5 हजार रुपये, 5-6 हजार रुपये तुम्ही वाचवा. पण नंतर तुम्हाला तुमच्या बाळाच्या ट्युशनसाठी, क्लासेससाठी, डोनेशनसाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार. हे झालं इंटेलिजन्सच्या बाबतीत. फिजिकल हेल्थच्या बाबतीमध्ये जर तुमचं बाळ जर फिजिकली स्ट्रॉंग नसेल, ते वारंवार आजारी पडेल, तर त्याचा बाळाला त्रास होईल, तुम्हाला त्रास होईल, त्याच्यामध्ये पण खूप सारा पैसा खर्च होईल. तर असे लाखो रुपये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करणार आहात. म्हणून तुम्ही जर आज तो प्रोग्राम नाही घेतला तर तो खूप तुम्हाला महागात पडणार आहे. कारण वेगवेगळ्या ज्या डेव्हलपमेंट आता बाळाच्या होतात आहे त्या न झाल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात.